चला सुरुवात करू आपण इंग्लिश ग्रामर ह्या भाषेविषयीचं आपण ओरिएंटेशन घ्यायला। बघा हा टॉपिक जो आहे किंवा हा जो विषय आहे तो आपल्या मेन्ससाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो घटक आहे इंग्लिश ग्रामर तो आपल्याला डिफाइन करणार आहे की आपल्याला पोस्ट मिळणार की नाही। कारण का जीएस चा अभ्यास सगळ्यांचा चांगला असतो, जीएस चा अभ्यास सगळेजण खूप चांगल्या प्रकारे करतात, पण ज्यावेळेस आपण लँग्वेज म्हणतो आणि त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर म्हणतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी भीती वाटायला लागते। कारण का आपल्याला माहित नसतं की इंग्लिश ग्रामर म्हणजे शालेय पद्धतीचं वेगळं आहे आणि आयोगाचं वेगळं आहे। तर आज आपण ह्या लेक्चर मध्ये हेच ओरिएंटेशन किंवा असंच आपण रोड मॅप तयार करणार आहोत की कशा प्रकारे इंग्लिश ग्रामर हे एकदम सोपं आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर मार्क मिळवू शकतो। ठीक आहे, पण हे कधी कळेल जर का आपल्याला पूर्ण एनालिसिस पाहिलं तरच कळेल। तर आपलं हे पहिलं लेक्चर जे असणार आहे ते पूर्ण एनालिसिस वर असणार आहे की कोणते पुस्तक वाचायला पाहिजेत, बुक लिस्ट काय असायला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय म्हणतात, कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतं किंवा इंग्लिश ग्रामर खरंच अवघड आहे का सोपं आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला या लेक्चर मध्ये मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करू। बघा इंग्लिश ग्रामर खूप महत्त्वाचा हा विषय आहे, कारण का ह्या विषयामध्ये जो सिलेबस आहे तो खूप लिमिटेड आहे। आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मी, जर का तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये जर का चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे काय, तुम्हाला सिलेबस माहित असायला हवा। ठीक आहे, सिलेबस जो आहे त्यालाच म्हणतो आपण अभ्यासक्रम। ठीक आहे, अभ्यासक्रम आपल्याला माहित असायला हवा की कोणतं ग्रामर परीक्षेमध्ये विचारलं जातं। कारण का आपल्याला वाटतं की इंग्लिश ग्रामर म्हणजे काय, पहिल्या ए पासून पार झेड पर्यंत जेवढे टॉपिक आहेत ते सगळे करा, तसं नाहीये, बिलकुल नाहीये। इंग्लिश ग्रामर सोपं का म्हणतोय मी, कारण का ह्याचा सिलेबस खूप लिमिटेड आहे, आयोग जे प्रश्न विचारतं ते खूप लिमिटेड आहेत, त्यामुळे बिलकुल घाबरायची गरज नाहीये। आपलं हे लेक्चर झालं की तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येणार आहे की कशा प्रकारे ह्याचा अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय, आपल्याला माहित पाहिजे किंवा सिलेबस काय आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट बघा, दुसरी गोष्ट आहे तो म्हणजेच काय की आपल्याला पीवायक्यू माहित असायला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे कराय। कोणतं पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षीचे प्रश्न हेच आपल्यासाठी गाईड असतात, म्हणजे आपलं मार्गदर्शन करतात की बाबा हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे। बघ इडियम फ्रेजेसवर खूप प्रश्न विचारले, जसं की आता 2023 आताचा पेपर झाला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न इडियम फ्रेजेसवर 10 प्रश्न आले होते, म्हणजे 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न इडियम फ्रेजेस एका टॉपिकवर आले होते। तर आपल्याला बरोबर कळतं की हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे। तर अशा प्रकारे हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत मागचे 5 ते 6 वर्षाचे, 2018 असेल, 19, 20, 21, 22, 23 असेल, तर हे क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका आपल्याला सांगतात की हा अभ्यास कर आणि हा अभ्यास करू नको। म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत, ते सांगतात आपल्याला की ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत, ह्याच्यावर सगळ्यात कमी प्रश्न आले। ठीक आहे, तर हा झाला दुसरा घटक। आणि तिसरा घटक म्हणजेच काय, तो म्हणजे बुक लिस्ट आहे का नाही, ते म्हणजेच काय बुक लिस्ट, की कोणते पुस्तकं वाचावेत आणि कोणते पुस्तक वाचू नये। त्या तिन्ही गोष्टींचा आढावा आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत। सिलेबस काय असतो इंग्लिश ग्रामरचा, पीवायक्यूज कशा प्रकारे विचारलेत, एनालिसिस काय आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, बुक लिस्ट आपली काय असायला पाहिजे। ठीक आहे, सर्वांचं स्वागत, गजानन, वैभव, ठीक आहे, सचिन, सगळ्यांचं, श्रावण, वैभव, सचिन, सगळ्यांचं स्वागत आहे। ठीक आहे, बघा आता आपण सुरुवात करणार आहोत तो म्हणजे कुठं की हा एक घटक जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक घेऊ आपण, इंग्लिश ग्रामर म्हणजे काय। बाबा काय असतं इंग्लिश ग्रामर, आपली सुरुवातच कुठून होते तुम्हाला सांगतो, ग्रामर पासून। ग्रामरचं स्पेलिंग काय लिहायचं, GRAMMER लिहायचं का GRAMMER लिहायचं। ठीक आहे, तर इथून आपली ग्रामरची सुरुवात होते आणि व्हायलाच पाहिजे, कारण का जो माणूस चुकत नाही तो माणूस पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे जोपर्यंत आपलं चुकत नाही तो पण आपण परफेक्ट होऊ शकत नाही। तर लक्षात घ्या, ग्रामरचं स्पेलिंग आहे GRAMMER आहे का नाही, ग्रामर, व्याकरण। आणि हा ER जो असतो तो शक्यतो कधी वापरतो, ज्यावेळेस एखादी गोष्ट एखादा सजीव करत असतो। स्पीकर आहे का नाही, स्पीकर, फार्मर, ER असतं, कारण का तो बोलणारा किंवा शेती करणारा तो सजीव असतो। पण ग्रामर, हे ग्रामर मध्ये काय कोणी सजीव आहे का करणारा नाहीये, तर लक्षात घ्या म्हणून इथं ER असतो। ग्राम म्हणजे काय, लिहिणे आहे का नाही, टू ग्राम म्हणजे काय, लिहिणे, टू ग्राम म्हणजे काय, लिहिणे। आणि हे ग्रामर म्हणजे लिहिण्याचे नियम। तर कशा प्रकारे इंग्लिश भाषा लिहायची त्याचे जे नियम आहेत त्याला म्हणतो आपण ग्रामर, त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण व्याकरण। ठीक आहे, तर ग्रामर म्हणजेच काय, लिहिण्याचे नियम। टू ग्राम, ग्राम म्हणजे काय, लिहिणे, आणि ग्रामर म्हणजे काय, लिहिण्याचे हे नियम आहे। ठीक आहे, बघा आता मग पहिला घटक आहे तो म्हणजे ग्रामर, ज्याच्यामध्ये टेन्स असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, बरोबर आहे, आर्टिकल्स अँड दी असतील, हे सगळे जे घटक आहेत ते कशामध्ये येतात, त्या ग्रामर घटकामध्ये येतात आहे का नाही। म्हणजे इंग्लिश व्याकरणाचे 3 घटक आहेत। पहिला घटक कोणता, ग्रामरचा आहे, दुसरा आहे व्हॉकॅब्युलरी, ज्याला म्हणतो आपण शब्दसंग्रह आहे का नाही, काय शब्दसंग्रह, आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कोणता, रायटिंग स्किल म्हणजे काय, लेखन कला आहे का नाही, याला काय म्हणतो आपण, लेखन कला।
ठीक आहे. आता बघा मग आपल्याला कंबाईन साठी ग्रुप बी आणि ग्रुप साठी कोणते घटक आहेत तर लक्षात घ्या. ग्रामर मध्ये टेन्स असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, ऍक्टिव्ह पॅसिव्ह असेल, डिग्री असेल, हे सगळे घटक कशामध्ये येतात, ग्रामर ह्या भागामध्ये येतात. ठीक आहे. नंतर व्हॉकॅब्युलरी मध्ये काय येतं, शब्दसंग्रह म्हणजे काय, समानार्थी, सिनोनिम्स, विरुद्धार्थी, अँटोनिम, होमोनिम्स असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम फ्रेजेस आहे का नाही, वाक्प्रचार, म्हणी असतील, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, व्हॉकॅब्युलरी ह्या घटकामध्ये येतात. आणि तिसरा घटक जो की सगळ्यात शेवटचा आहे, रायटिंग स्किल म्हणजे काय, लेखन कला. इथं लेखन काम नाहीये बरं का, लेखन कार्य नाहीये, लेखन कला असा शब्द आहे. म्हणजे लेखन लिहिण्याची स्किल आहे. आणि ज्यावेळेस हा स्किल हा शब्द येतो त्याचा अर्थ काहीतरी तिथं नियम असतात. मग लिहिण्याचे काही नियम आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा घटक कोणता आहे, कॉम्प्रिहेन्शन. वर पॅराग्राफ असेल, खाली प्रश्न असतील, 5 प्रश्न आपल्याला पॅराग्राफवर येत असतात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला रायटिंग स्किल मध्ये कॉम्प्रिहेन्शन हा घटक शिकायचा आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रायटिंग स्किल मध्ये एसे वगैरे ते येतं, पण ते आपल्यासाठी नाहीये, ते राज्यसेवेसाठी. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, कॉम्प्रिहेन्शन रायटिंग स्किल मध्ये. तर अशा प्रकारे व्याकरण म्हणलं की ग्रामर आलं, त्याच्यामध्ये टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस असे टॉपिक आले. व्हॉकॅब्युलरी आलं, व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय, शब्दसंग्रह, सिनोनिम, अँटोनिम, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, इडियम फ्रेजेस वगैरे. आणि रायटिंग स्किल मध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे वर पॅराग्राफ असेल आणि खाली 4-5 प्रश्न असतील. अशा प्रकारे हे तिन्ही घटक मिळून आपला 50 मार्काचा पेपर असतो. किती, 50 मार्कांचा पेपर असतो. लक्षात घ्या, लँग्वेज पेपर जो आहे फर्स्ट मेन्स मध्ये तो लँग्वेज पेपर आहे, त्याच्यामध्ये मराठी 50 मार्क आणि इंग्लिश 50 मार्क. अगोदर हा क्रायटेरिया वेगळा होता. अगोदरचा क्रायटेरिया 30-30-20 होता. म्हणजे इंग्लिश ग्रामरवरचे आहे 30 प्रश्न यायचे, मराठीवर 50 आणि बाकीचे जीएसचे 20 यायचे. पण आता मात्र या वर्षीपासून आपला क्रायटेरिया चेंज झालाय. आता मराठीवर 50 मार्क तर इंग्लिश ग्रामरवरती 50 मार्क, असे 100 प्रश्न आहे का नाही. मार्क म्हणजे प्रश्न, समजा ते प्रश्नाचे आहेत 100 प्रश्नाचा पेपर असतो, त्याला 2-2 मार्क म्हणजे 200 मार्काचा पेपर असतो. तर 50 प्रश्न इंग्लिश ग्रामरचे, 50 प्रश्न मराठी व्याकरणाचे. अशा प्रकारे हा पेपर फर्स्ट असतो, त्याच्यामध्ये तिन्ही घटकावर प्रश्न विचारले जातात. आता पहिली गोष्ट तर आपण थोडीशी क्लिअर करतोय की ग्रामर म्हणजे काय, ग्रामर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. ठीक आहे. आता बघू ग्रामर मध्ये डिटेल मध्ये. आता सांगितलं तुम्हाला व्याकरण आहे, त्यामध्ये टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, डिग्री, पार्ट ऑफ स्पीच हे सगळे जे घटक आहेत त्याच्यामध्ये येतात. व्हॉकॅब्युलरी मध्ये सिनोनिम समानार्थी शब्द, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द, होमोनिम्स म्हणजे समान उच्चार असणारे शब्द, इडियम फ्रेजेस वाक्प्रचार म्हणी असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल म्हणजे 4-5 शब्दासाठी एक शब्द असेल, आणि स्पेलिंग असेल, करेक्ट स्पेलिंग ओळखा. अशा प्रकारे व्हॉकॅब्युलरी मध्ये असतील हे घटक. आणि रायटिंग स्किल मध्ये एसे रायटिंग, प्रेसे रायटिंग. पण आपल्यासाठी महत्त्वाचा एकच घटक कोणता, तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. वर पॅराग्राफ असेल, खाली प्रश्न असतील. ठीक आहे. आपल्यासाठी फक्त कॉम्प्रिहेन्शन आहे. एसे आणि प्रेस रायटिंग हे राज्यसेवेसाठी, एमपीएससी साठी आहेत. कंबाईन साठी आपल्यासाठी कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. तर असं हे आपलं व्याकरण आहे. बघू आता आपल्याला सिलेबस माहित असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलं 3 गोष्टी महत्त्वाच्या. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सिलेबस, दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि तिसरी गोष्ट म्हणजे बुक लिस्ट. या तिन्ही गोष्टींची चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घटक जो आपण सुरू करतोय तो म्हणजे कोणता, की सिलेबस काय आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी एकच सिलेबस आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा ग्रुप बी आणि ग्रुप सी काही वेगळा असा अभ्यासक्रम नाहीये, एकच सिलेबस आहे. आणि बघा नीट काळजीपूर्वक वाचू आपण सिलेबस मध्ये कोणते कोणते शब्द दिले. ठीक आहे. सिलेबस झाला की आपण नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार, अनालिसिस करणार की कोणता टॉपिक कसा आहे. बघा तुम्हाला दाखवतो आपण, हा झाला की बुक घेणार, बुक झाल्यानंतर आपण अनालिसिस घेणार आहे की हे टॉपिक आहेत बाबा, ह्या टॉपिक वरती किती प्रश्न कोणत्या वर्षी किती विचारले. ठीक आहे. ग्रुप बी चं हे अनालिसिस आहे आणि ग्रुप सी चं हे अनालिसिस आहे. हे सगळे अनालिसिस आपण जे आहे ते थोड्या वेळात घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया की आपला सिलेबस काय सांगतो. ठीक आहे. बघा सिलेबस जो आहे ग्रुप बी चा, आता सांगितलं तुम्हाला ग्रुप बी चा जो सिलेबस आहे सी चा सेम आहे. त्यामध्ये बघा इथं दिलंय त्यांनी, ज्या वेळेस मेन्स आपण पेपर देत असतो त्यावेळेस 2 पेपर आहेत. एक म्हणजे लँग्वेजचा पेपर, दुसरा म्हणजे जीएस. ठीक आहे. सामान्य क्षमता चाचणी असते. तर जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्क असतील, 100 प्रश्न असतील, 50 मार्क मराठी, 50 प्रश्न मराठी, 50 प्रश्न इंग्रजी. ठीक आहे. असे असतील. बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या. बघा पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्रजी सांगितले त्यांनी, 50 आणि 50 असेल प्रश्न. ठीक आहे. गुण 100 म्हणतो मी, ह्याचे 100 आणि ह्याचे 100 किती झाले 200. तर 200 मार्काचा हा आपला पेपर असतो. आता इथं थोडासा फरक काय आहे ते तुम्हाला सांगतो. बघा मराठी जे आहे तर ते व्याकरण कशा प्रकारचं असणार आहे, 12वीच्या लेवलचं दर्जा सांगितलं त्यांनी, 12वी लेवलचं काय असणार आहे मराठी. पण इंग्रजी मात्र कोणत्या दर्जाचं असणार आहे, पदवीचं. म्हणजे इंग्रजी व्याकरण जे आहे थोडंसं हायर लेवलचं, हायर दर्जाचं असणार आहे प्रश्न विचारण्याचा. म्हणजे प्रश्नांचा जो दर्जा आहे तो थोडासा हायर लेवलचा असेल इंग्रजीचा. ठीक आहे. तर लक्षात घ्या 1 तास ह्याला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी
करण्यासाठी वेळ असतो. आता बघा इथं दिलंय पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक असतात. हा मराठीचा सिलेबस आहे, हा इंग्रजीचा. आता इंग्रजीच्या सिलेबस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर तुम्हाला इथे दिसत असतील. सगळ्यात महत्त्वाच्या घटकापैकी एक म्हणजे काय कॉमन व्होकॅब्युलरी म्हणजे काय शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रहामध्ये वेगळ्या गोष्टी येतील, सिनोनिम अँटोनिम वगैरे भरपूर या सगळ्या गोष्टी कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये येतील. ठीक आहे. दुसरं दिलंय त्यांनी सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्य कशा प्रकारे बनतं, सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट कर्म म्हणजे वगैरे काय. नंतर दिलंय ग्रामर. आता बघा एका शब्दामध्येच त्यांनी सगळं आटकून टाकला कार्यक्रम. काय ग्रामर व्याकरण. मग व्याकरण म्हणजे काय आपला प्रश्न पडेल, मग जर का व्याकरणावरच हा पेपर आहे तर व्याकरण म्हणजे काय तर लक्षात घ्या व्याकरण म्हणजे आता सांगितलं तुम्हाला टेन्स असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे सगळे जे घटक आहेत ते कशामध्ये येतात, ग्रामर या घटकामध्ये येतात. ठीक आहे. नंतर दिलं बघा यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस. इडियम फ्रेजेसचा जो वापर आहे तो पण विचारला जातो आणि म्हणून म्हटलं की यावेळेस 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न कशावर आलेत, इडियम फ्रेजेस. इडियम फ्रेजेस म्हणजे काय म्हणी, जसं आपण म्हणतो का मराठीमध्ये काकेत कसा गावाला वळसा वगैरे, तशा म्हणी इंग्रजीमध्ये आहेत, त्याच्यावर प्रश्न असतील. आणि नंतर बघा दिलंय देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे आता सांगितलं तुम्हाला की वर पॅराग्राफ असेल आणि खाली 5 प्रश्न असतील. तर अशा प्रकारे आपला सिलेबस सांगतो की आपल्याला व्होकॅब्युलरी करायची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ग्रामर म्हणजे टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वगैरे करायचे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे इडियम फ्रेजेस आणि त्यासोबत पॅराग्राफ करायचा आहे. तर एवढा सिलेबस आपल्याला ह्या परीक्षेमध्ये विचारला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचं काही करायचं नाहीये. ठीक आहे. हा झाला ग्रुप बी चा सिलेबस. ग्रुप सी चा सिलेबस पण सेमच आहे. व्होकॅब्युलरी आहे, नंतर स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम फ्रेजेस आहे आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे दोन्ही जो पॅराग्राफ दोन्ही जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही. दोन्ही सिलेबस कसे सेम आहे. ठीक आहे. चला बघू मग आता दुसरा घटक जो आहे तो म्हणजेच काय की बुक कोणते वापरायचे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना किंवा अभ्यास सुरू करायचा आहे पण बुक कोणते वापरायचे. लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटेडली सांगू शकतो की ज्ञानदीप अकॅडमी जर का तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन केली तर तुम्हाला क्लास नोट सोडून बाकी काही करायची गरज पडणार नाही आणि हे तुम्ही स्वतः सांगणार आहात. ठीक आहे. काही लेक्चर झाले किंवा आपले ज्यावेळेस इंग्लिश ग्रामरचे लेक्चर सुरू होतील त्यावेळेस तुम्ही स्वतः सांगायचे किंवा ह्या नोट्स वाचायच्या का बुक वाचायच्या, तुम्ही स्वतः सांगाल की ह्या नोट्स आम्हाला व्यवस्थित वाटतात. कारण का ह्या नोट्स म्हणजे फक्त नोट्स नाही तर काय केलं असतं आपण सगळे जे रेफरन्स बुक्स आहे त्यांचा सगळ्यांचा सार किंवा आयोगाने विचारलेले प्रश्न या सगळ्या गोष्टी घेऊन आपण ते कंपायलेशन किंवा नोट्स तयार केले असतात. म्हणून आपल्या क्लास नोट्स ह्याच आपल्यासाठी काय असतील, रेफरन्स बुक असतील. ठीक आहे. तर आपल्या क्लास नोट्स सगळ्यांनी रेफर करायच्या आहेत ज्या की तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये फायदेशीर ठरतील. आणि आपण फक्त एक टॉपिक घेत नाही, समजा टेन्स घेतला आणि विषय संपला असं नाही. टेन्स घेतला की त्यावर प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन घेणार आपण की आतापर्यंत टेन्सवर कोणते प्रश्न आलेत, कशा प्रकारचे प्रश्न आलेत ते आपण स्वतः इथं सॉल्व्ह करणार, मी सॉल्व्ह करून दाखवणार, तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच हा टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे समजलाय का. कारण का नुसतं टेन्स करतोय, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह पॅसिव्ह करतोय आणि आयोगाचा एकही प्रश्न सॉल्व्ह होत नाही असं बिलकुल होता कामा नये. म्हणून ज्यावेळेस एखादा टॉपिक होईल, टॉपिक झालं की लगेच आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेणार आणि तुम्ही स्वतःच अनालिसिस करणार की मला किती टॉपिक समजलाय आणि आयोगाचे प्रश्न मला सॉल्व्ह होत आहेत का. इव्हन तुम्ही स्वतः 2018 ते 2023 पर्यंत जेवढे काही क्वेश्चन पेपर आहे ते सगळे तुम्ही स्वतः एकटे सॉल्व्ह करू शकाल. एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इंग्लिश ग्रामर घेणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या टॉपिक झाला की आपलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. ठीक आहे. तर लक्षात घ्या बुक लिस्ट मध्ये जर का तुम्हाला ऍडिशनली प्रॅक्टिस करायची असेल आपल्या क्लास नोट्स ह्या सफिशियंट आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. कारण का त्या क्लास नोट्स मध्ये सगळ्या गोष्टींचा सार असणार आहे. तरी सुद्धा जर का तुम्हाला ऍडिशनल प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे, थोडंसं काय म्हणू आपण वाक्यांचा काही सराव करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता ते म्हणजे ग्रामर साठी तुम्ही हे बाळासाहेब शिंदे सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण. तर हे पुस्तक तुम्ही व्याकरणासाठी घेऊ शकता. ठीक आहे. व्याकरणासाठी प्रॅक्टिससाठी बरं का. लक्षात घ्या अभ्यासासाठी नाही. अभ्यासासाठी आपल्या क्लास नोट्स तुम्हाला पीडीएफ सगळ्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तर पीडीएफ जे आहेत फक्त 2 टॉपिकच्या सोडून बाकी सगळ्या पीडीएफ जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्या पीडीएफ सोडून जर का तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल ऍडिशनली तर तुम्हाला संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. ज्यांचं इंग्रजी व्याकरण एकदमच कच्चं आहे त्यांच्यासाठी. आणि मला तर माहिती जवळपास सगळ्यांचं आपलं इंग्रजी व्याकरण कच्चं असतं आणि लक्षात घ्या कच्ची गोष्टच पक्की बनवायला मजा असते. म्हणून लक्षात घ्या सगळ्यांचं इंग्रजी व्याकरण कच्चं आहे. ग्रामीण भागातला आपला क्राऊड ग्रामीण भागातला क्राऊड जास्त कंबाईन करणारा तर बिलकुल घाबरायचं नाही. ज्याला एबीसीडी सुद्धा येत नाही का नाही त्याला सुद्धा इंग्रजी ग्रामर
100% जमणार आहे. लक्षात घ्या, आता सांगतोय 100% बॉन्डवर लिहून देतो. काय लिहून देतो की ज्याला ABCD सुद्धा येत नाही त्याला सुद्धा हे इंग्रजी व्याकरण जमणार आणि तो स्वतः सुरुवातीचे 4-5 लेक्चर झालं की तो स्वतः म्हणेल हा मला आता इंग्लिश जमायला लागलंय. तर लक्षात घ्या, ज्यांचं इंग्लिश कच्चं आहे तर त्यांनी आणखी कॉन्फिडंट राहा की मला आता इंग्लिश आणखीन चांगलं होणार आहे. ठीक आहे, ज्यांचं चांगलं आहे त्यांचं अधिकच चांगलं होईल, पण ज्यांचं कच्चं इंग्लिश आहे, जवळपास सगळ्यांचं कच्चंच असतं, बरोबर आहे का नाही. इंग्लिश व्याकरण कोणाचं पक्क नसतं जवळपास. ठीक आहे, 4-5 व्यक्ती असतील 100 मधल्या, पण 90-95% सगळ्यांचं इंग्रजी व्याकरण कच्चं असतं. तर बिलकुल घाबरू नका, कोणीच घाबरायचं नाहीये. तुम्ही मॅरेथॉनचे लेक्चर पाहिले असेल, तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की ज्ञानदीप अकॅडमीमध्ये किती चांगल्या प्रकारे आपण इंग्लिश व्याकरण, मराठी व्याकरण या सगळ्या गोष्टी शिकत असतो. तर लक्षात घ्या, रेफरन्स बुक तुम्हाला ज्यांचं इंग्रजी व्याकरण एकदमच कच्चं आहे का नाही, काय म्हणतो मी, एकदमच कच्चं आहे, जसं की म्हणतो आपण कच्चा रस्ता आहे का नाही, गावाकडचा कच्चा रस्ता आहे, ज्यांचा एकदमच कच्चा रस्ता आहे त्यांनी काय करायचं, इंग्रजी व्याकरणाचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचायचं. आणि ज्यांचा थोडासा डांबरीकरण झालेला आहे पण मध्ये मध्ये खड्डे आहे का नाही, म्हणजेच काय इंग्रजी जमते भाऊ पण तेवढं जमत नाही, तर त्यांच्यासाठी आहे MJ शेख सरांचं पुस्तक आहे का नाही. MJ शेख सरांचं एक पुस्तक येतं, तर ते पुस्तक तुम्ही ऍडिशनली प्रॅक्टिससाठी वापरायचं आहे. तर लक्षात घ्या, दोन्हीपैकी एकच, लक्षात घ्या काय, दोन्हीपैकी एकच प्रॅक्टिससाठी पुस्तक घ्यायचे. ज्याचं इंग्लिश एकदमच कच्चा रस्ता आहे, बरोबर आहे का नाही, एकदम मुरुम टाकलेला आहे बाबा, तर मुरुम टाकलेल्या रस्त्यावाल्यांनी काय करायचं, इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं वाचायचंय. आणि ज्यांचं जर का ज्यांचं चांगलं इंग्लिश आहे त्यांनी MJ शेख सरांचं पुस्तक घ्यायचे. पण दोन्हीपैकी एकच, एकतर हे घ्या किंवा हे घ्या, दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, दोन्हीपैकी एकच पुस्तक घ्यायचे. 100 प्रश्न एका तासामध्ये 60 मिनिटांमध्ये, कळालं का नाही, तुम्हाला 60 मिनिट असतील, किती 60 मिनिट असतील, 60 मिनिटांमध्ये तुम्हाला किती 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे, 60 मिनिटांमध्ये 100. म्हणून लक्षात घ्या, त्याचं सांगेल मी कसं टाइम मॅनेजमेंट करायचं सगळं काही सांगणार आहे. बघा, तर ज्यांचं इंग्रजी व्याकरण एकदमच कच्चं आहे तर त्यांनी काय करायचे, हे बाळासाहेब शिंदे सरांचं वाचायचे. ज्यांचं थोडंसं चांगलं आहे त्यांनी काय करायचं, MJ शेख सरांचं पुस्तक, दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये आहेत इंग्रजी व्याकरणाचे, दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हे झालं व्याकरणासाठी. आता तुम्ही म्हणाल मग हे व्हॉकॅब्युलरीसाठी काय करायचं, सिनोनिम आहे, अँटोनिम आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठून करायच्या, तर त्यासाठी बघा एक पुस्तक आहे ते म्हणजे पाल अँड सुरी. ठीक आहे, पाल अँड सुरी जे आहे तर त्यांचं पुस्तक आहे इंग्रजी ग्रामर अँड कॉम्पोजिशन म्हणून. तर ह्याच्यामधून तुम्हाला काय करायचंय, फक्त आणि फक्त व्हॉकॅब्युलरी करायची, सिनोनिम अँटोनिम वगैरे आहे नाही सगळ्या गोष्टी, इडियम फ्रेजेस त्या ह्याच्यामधून करायच्या. पण ह्याचा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे, हे फक्त इंग्लिशमध्ये, कळालं का नाही, आणि इंग्लिश तर आपली भव्य दिव्य असते, त्यामुळे ह्याच्यामधून सगळाचा अर्थ कळणं थोडासा अवघड वाटेल आपल्याला. तर तरी घाबरायचं कारण नाही, ह्याच्यामध्ये खूप सोप्या भाषेमध्ये अर्थ दिलेला आहे. आणि ज्यांना हे कळतच नाही मग त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन, कोणता ऑप्शन, आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं वैभव खुपसे सरांनी लिहिलेलं हे खूप एक सुंदर पुस्तक आहे, ज्याचं नावच आहे टायटल इंग्लिश व्हॉकॅब्युलरी, बरोबर. आणि विशेष म्हणजे हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे इंग्लिश शब्द असेल त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलाय, समानार्थी विरुद्धार्थी त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलाय, इडियम फ्रेजेस वाक्प्रचार तिकडचे असतील त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलाय. असे खूप छान पुस्तक आहे ज्याचं नाव असेल बघा इंग्लिश व्हॉकॅब्युलरी असं टायटल नाव आहे. तर हे लिहिलेलं आहे वैभव खुपसे सरांनी, बघा वैभव खुपसे सरांनी लिहिलंय. आणि महेश शिंदे सर आपले संचालक जे आहेत ज्ञानदीप अकॅडमीचे त्यांनी एडिटिंग केलेले. तर अशा प्रकारे खूप छान पुस्तक आहे इंग्लिश व्हॉकॅब्युलरी नावाचं, सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हे मराठीमध्ये आहे. विशेष म्हणजे तर जर का तुम्हाला इंग्लिश अवघड जात असेल तर हे मराठीमधलं पुस्तक व्हॉकॅब्युलरीसाठी घेऊ शकता. तर आपल्याकडे 2 जोड्या तयार झाल्यात. कोणत्या जोड्या तुम्हाला सांगतो बघा. ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी MJ शेख आणि पाल अँड सुरी घ्या, बरोबर आहे का नाही, इंग्लिशमध्ये ते त्यांना समजून जाईल. आणि ज्यांचं इंग्लिश एकदमच कच्चं आहे तर त्यांनी काय करायचं, हे बाळासाहेब शिंदे सरांचं व्याकरणासाठी आणि हे ज्ञानदीप अकॅडमीचं वैभव खुपसे सरांचं पुस्तक जे आहे ते व्हॉकॅब्युलरीसाठी. तर असे 2 पुस्तक आपल्याला प्रॅक्टिससाठी ठेवायचे आहेत. आणि आपल्या क्लास नोट्स असणारच आहेत, सिनोनिम अँटोनिम व्हॉकॅब्युलरी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात तुम्हाला PDF मिळणार आहे, त्यामुळे बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाहीये. हे कशासाठी आहे, फक्त ऍडिशनल प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे, तर आपल्या 2 गोष्टी तर क्लिअर झाल्या. एक म्हणजे काय सिलेबस काय असतो, बरोबर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बुक लिस्ट आपल्याला कोणती प्रिफर करायची. तर आपण सिलेबसचा आपण अभ्यास केला की त्याच्यामध्ये व्याकरण आहे, व्हॉकॅब्युलरी आहे आणि कॉम्प्रिहेन्शन हे तिन्ही गोष्टी आहेत. आणि बुक लिस्ट भेटली की एक तर बाळासाहेब शिंदे घ्या आणि ज्ञानदीप अकॅडमीचे पुस्तक घ्या किंवा MJ शेख सरांचं पुस्तक घ्या आणि पाल अँड सुरी सरांचं पुस्तक घ्या. तर अशा प्रकारे बुक लिस्ट झाली, सिलेबस झाला. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. ठीक आहे, बघू आता सगळ्यात महत्त्वाचा घटक जो की आपल्या लेक्चरचा काय म्हणू गाभा आहे, कोर आहे, तो म्हणजेच काय की आतापर्यंत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत तर ते काय सांगतात, बरोबर आहे का नाही. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते काय सांगतात तर त्याचं पूर्ण डिटेल अनालिसिस आपण इथं घेतलेलं आहे. आता बघा, हे पहिल्या ज्या 2 स्लाइड आहेत त्या ग्रुप B च्या आहेत, आहे का नाही, ग्रुप B. आणि पुढच्या ज्या आहेत तर त्या ग्रुप C च्या आहेत.
ज्या PDF आहे त्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला मिळतील. काही क्लास नोट जे आहे त्या तुम्हाला हार्ड कॉपी मिळणार आहे, जसे की जिओग्राफी वगैरे असतील तर तुम्हाला त्याची हार्ड कॉपी मिळते. तुम्ही जर इथं पुण्यामध्ये आलात TCG ला ज्ञानदीप अकॅडमीचं जे आपलं ऑफिस आहे तिथं जर आला तर तुम्हाला तिथं काही विषयांच्या हार्ड कॉपी मिळून जातील, बरोबर आहे. आणि जर का तुम्हाला सॉफ्ट कॉपी हवी असेल तर तुम्हाला PDF अवेलेबल होते ॲपवरतीच. PDF नावाचा सेशन असतो, त्या सेशनमध्ये जायचं, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळे जे PDF आहे ते अवेलेबल होऊन जातात. समजा लेक्चर झालं, जिओग्राफी झाले, पॉलिटी, इकॉनॉमी, जे लेक्चर होतील त्याच्या PDF तिथं अपलोड केल्या जातात. त्या डाउनलोड करून तुम्ही त्याची झेरॉक्स काढू शकता किंवा तिथेही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर PDF तुम्हाला ॲपवरती अवेलेबल असतील सॉफ्ट कॉपीमध्ये, PDF स्वरूपामध्ये. आणि जर का तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही TCG ऑफिस जे आहे ज्ञानदीप अकॅडमीचं तिथं या. तिथं तुम्हाला काही विषयाच्या ज्या अवेलेबल आहेत त्याच्या हार्ड कॉपीज तुम्हाला मिळतील. जसं की पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे का नाही, ह्या सगळ्या विषयाच्या हार्ड कॉपीज अवेलेबल असतात, त्या तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. ठीक आहे, अधिक माहितीसाठी तुम्हाला ऑनलाईन नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवरती कॉल केला, तिथं डिटेल तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा, आता डिटेल अनालिसिस आपण घेणार आहोत की कोणत्या वर्षी किती प्रश्न आले. म्हणजे आपल्याला हा सिलेबस सांगत असतो की आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे आणि कोणता अभ्यास करायचा नाहीये. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस आपण हे ग्रुप बी चं करतोय, लक्षात घ्या, ग्रुप बी च्या ह्या पहिल्या 2 स्लाइड आहेत, ग्रुप सी च्या नंतरच्या 2 स्लाइड आहेत. तर ग्रुप बी काय म्हणतं बघा, 2000 आपण कधीपासून प्रश्न घेतले आहेत, 2018 पासून ते 2022 पर्यंत. ठीक आहे, 2023 आपण अनालिसिस स्वतः करणार आहोत. तर 2018 पासून ते 2022 पर्यंत जवळपास 1 2 3 4 5 म्हणजे 5 वर्षाचं अनालिसिस आपल्याला सांगतं की हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, हा टॉपिक थोडासा मध्यम स्वरूपाचा आहे आणि हा टॉपिक तेवढा महत्वाचा नाहीये. तर कोणता टॉपिक आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे? सगळेजण काय करतात, नुसतं ग्रामरच भर देत आहेत, है का नाही, टेन्स, डायरेक्ट इंडायरेक्ट, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, डिग्री वगैरे हेच करायला बघतायत. पण जर का तुम्ही मागचे 5 वर्ष किंवा 6 वर्षाचा जर का प्रश्नसंच पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल. काय समजून येतंय? सगळ्यात जास्त प्रश्न तर कशावर विचारतात बघा. पहिले 5 टॉपिक काय आहेत? इडियम फ्रेज, सिनोनिम, व्हॉइस, ॲडवर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूशन, बरोबर आहे का नाही. म्हणजे व्याकरणासोबत आपल्याला वॉकॅब्युलरी खूप महत्वाची आहे. जसं की दिले बघा, इडियम फ्रेजेस, वाक्प्रचार आणि म्हणी, हा घटक तर खूप महत्वाचा आहे. कारण का यावर्षी जी 2023 ची प्रश्नपत्रिका झाली त्याच्यामध्ये 50 पैकी 10 प्रश्न कशावर होते? ह्या इडियम फ्रेजेस वरती होते. 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की हा घटक किती महत्वाचा आहे. म्हणून लक्षात घ्या, हा जो टेबल आहे तो आपल्याला सांगणार आहे की कोणता घटक महत्वाचा आहे, कोणत्या घटकावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात, व कोणता असा घटक आहे की ज्याच्यावर हमखास आणि नेहमी जास्त प्रश्न विचारले जातात. तर बघा इथे दिले सगळ्यात जास्त जे आहे, मला वाटतं इडियम फ्रेजेस जो हा घटक तुम्हाला दिसत असेल, इडियम फ्रेजेस हा जो घटक आहे 2018 साली किती प्रश्न विचारलेत? 6 प्रश्न विचारले. 2019 साली 5 प्रश्न विचारले. 2020 साली 2 प्रश्न विचारले. 21 साली पण 2 आहेत आणि 22 साली 5. तर 2023 साली इथं लिहिले मी, इथं लिहायला पाहिजे 10 आहे का नाही. तर किती प्रश्न विचारलेत? 10 प्रश्न इडियम फ्रेजेस वरती विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, आपल्याला जर का अभ्यास करायचा असेल तर मग आपल्याला इडियम फ्रेजेस हा जो घटक आहे तो करावाच लागेल. कारण का जवळपास काय म्हणू आपण त्याला 5 ते 10% पर्सेंटेज जो आहे तो कशावर विचारला जातोय, तर हा लक्षात घ्या इडियम फ्रेजेस वरती प्रश्न विचारला जातोय. म्हणून हा घटक करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर दरवर्षी, आणि विशेष म्हणजे काय, दरवर्षी याच्यावर प्रश्न असतात, म्हणजे असतातच. बघा इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आणि इथं पण. आणि गेल्या वर्षी तर म्हणजे ह्या वर्षी आता 2023 साली 10 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा घटक खूप महत्वाचा होतो. सिनोनिम आहे का नाही, महत्वाचा घटक पुढचा आहे सिनोनिम, की ज्याच्यावर बघा किती प्रश्न आहेत. 2018 साली 1 आहे, इथं नाहीये, पण इथं मात्र 5 प्रश्न विचारलेत. इथं 2021 साली 2 आहेत, 2022 साली परत 3 प्रश्न आहेत, बरोबर आहे. 2023 चं मी दिलेलं नाही, ते आपण स्वतः करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यावर पण सिनोनिम ह्या घटकावर पण भरपूर प्रश्न विचारले. पुढे बघा, व्हॉइस म्हणजे काय, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, ह्याच्यावर पण तुम्ही बघू शकता 2 2 1 2 आहे का नाही, म्हणजे 7 प्रश्न ह्याच्यावर विचारलेत. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस पण महत्वाचा घटक आहे. नंतर ॲडवर्ब म्हणजे हा जो क्रम आहे थोडासा आपण काय दिलाय, सगळ्यात हायेस्ट मार्क कोणाला आहेत, नंतर कमी कमी, म्हणजे पूर्ण तर 100% नाही, पण तरी सुद्धा वरचे टॉपिक आहे थोडेसे जास्त महत्वाचे, खालचे टॉपिक जे थोडेसे कमी महत्वाचे. नंतर बघा दिलंय ॲडवर्ब, क्रियाविशेषण, याच्यावर पण तुम्ही बघू शकता 1 2 1 1 म्हणजे जवळपास दरवर्षी प्रश्न आहेत. नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, याच्यावर पण 2 2 1 प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर बेसिक ग्रामर, बेसिक ग्रामर म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय बाबा, वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण बेसिक ग्रामर. तर बेसिक ग्रामर वरती पण बघा खूप प्रश्न, 1 1 आणि इथे 2 प्रश्न आहेत. टेन्स वरती 2 1 1 1 म्हणजे जवळपास दरवर्षी प्रश्न असल्यासारखा आहे, 5 प्रश्न याच्यावर आहेत. फ्रेजल वर्ब आहेत, इफ कंडिशनलचं वाक्य, डिग्री म्हणजे जर का तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं कळतं की
ह्या 5ही वर्षी जे आहे ते विचारले गेलेले प्रश्न इथं टोटल मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर आहे का नाही? कोणता टॉपिक आहे आणि त्याच्यावर किती प्रश्न महत्त्वाचे आहेत ह्या स्लाइड मध्ये दिलेला आहे. तर तुम्ही एकदा ऑब्झर्व करू शकता. याची तुम्हाला पीडीएफ मिळणारच आहे, तर पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून हे स्वतः अनालिसिस किंवा लिहून काढू शकता की हा टॉपिक किती महत्त्वाचा, ह्या टॉपिकवर किती प्रश्न आले. तर ही पीडीएफ तुम्हाला मिळेल. ही पीडीएफ डाउनलोड करा. तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर स्वतः अनालिसिस करा की हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ह्या टॉपिकवरती दरवर्षी प्रश्न विचारले हे स्वतः तुम्ही अनालिसिस करायचं आहे. इथं तर आपण केलेलंच आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला पीडीएफ मिळेल त्यावेळेस तुम्ही पण एकदा याचं अनालिसिस करायचंय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही समजा एखादा टॉपिक अभ्यासायला घ्याल किंवा आपण शिकवायला सुरू करू, तर तुम्हाला इथं हा टॉपिक कळलाच पाहिजे. समजा मी जर समजा ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस घेतला आपण टॉपिक शिकवायला, तर तुम्ही इथं अनालिसिस मध्ये बघायचं काय ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस वरती इथं 2, इथं 2, इथं 1, इथं 2, म्हणजे काय ह्याच्यावर जवळपास दरवर्षी प्रश्न असल्यासारखे आहेत, म्हणजे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर असं अनालिसिस तुम्हाला स्वतः करायचंय टॉपिक सुरू करताना. ठीक आहे. तर बघा हे पूर्ण अनालिसिस आहे. प्रत्येक टॉपिकचं सिंथेसिस, स्पीच आहे, पंक्च्युएशन, प्रिफिक्स, सफिक्स, ते 15 टॉपिक झाले छोटे छोटेसे. आणि नंतर हे दुसरे हे पण तुम्हाला दिसतंय अँटोनिम, स्पेलिंग, मूड, मॉडल ऑक्झिलरी, वर्ब, कंजंक्शन, क्वेश्चन टॅग, होमोनिम, क्लॉज, सेंटेन्स टाइप, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, आर्टिकल आणि होमोग्राफ. तर अशा प्रकारे सगळे जे टॉपिक आहेत ह्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. कधीपासून? 2018 पासून ते 2022 पर्यंत. ठीक आहे. आता बघा हे झालं ग्रुप बी चं. आता ग्रुप सी चा आपण अनालिसिस करूया. तर ग्रुप बी चा अनालिसिस एवढंच सांगतं की तुम्हाला फक्त ग्रामर महत्त्वाचं नाही, तर ग्रामर सोबत वॉकॅब्युलरी पण खूप महत्त्वाची. आणि वॉकॅब्युलरी आपण खूप चांगल्या प्रकारे घेतो की अशी वॉकॅब्युलरी घेतो की तुम्ही 1-2 वर्ष काय आयुष्यभर तुम्ही विसरू शकणार नाही. जनरली शाळेमध्ये व्हायचं बघा, आज 10 शब्द पाठ केले, उद्या परत 10 शब्द पाठ केले, तर परवा दिवशी काय व्हायचं, परत मागचे 10 सपाठ व्हायचे आणि पुढचे 10 पाठ व्हायचे. असं मात्र इथं बिलकुल होणार नाही, कारण काय इथं आपण थोडं सायकोलॉजिकल मेथडद्वारे अभ्यास करत असतो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता हे झालं ग्रुप बी चं अनालिसिस. आता थोडंसं पुढे जाऊ आणि ग्रुप सी चं अनालिसिस आपण घेऊया. ठीक आहे. ग्रुप बी चं झालं, ग्रुप सी चं अनालिसिस काय म्हणते ते बघू. ठीक आहे. परत बघा ग्रुप सी चं जे अनालिसिस आहे ते 2018 पासून ते 2022 पर्यंत आपण केलेलं आहे. आता परत ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त घटकावर विचारले गेलेले प्रश्न कोणता आहे, सिनोनिम. 2018 ला 1 आहे, 2019 ला 4 आहेत, 20 ला काही नाही पण 21 ला परत 3 आहेत आणि 2022 ला तर 6 प्रश्न आले. आहे का नाही? किती? 6 प्रश्न आहेत. म्हणजे जर का आपल्याला ग्रुप सी चा अभ्यास करावा लागेल तर आपल्याला सिनोनिम म्हणजे वॉकॅब्युलरी ह्याच्यावर खूप भर द्यावा लागेल. फक्त ग्रामर करून चालणार नाहीये. आणि सध्या मार्केटमध्ये तोच ट्रेंड चालू आहे. कोणता? ग्रामर ग्रामर ग्रामर. टेन्स करा, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री, आर्टिकल, अयंदी वगैरे हे सगळा रट्टा मारतोय आपण. पण जर का आपण अनालिसिस केलं तर लक्षात घ्या, आज जसं ग्रामरवरती प्रश्न आहे तसंच आता कशावर प्रश्न विचारतायत, व्याकरणावर, व्याकरणासोबत वॉकॅब्युलरीवर प्रश्न विचारतायत. जर का तुम्हाला या वर्षीचं अनालिसिस सांगायचं झालं म्हणजे आता एक्झाम जी झाली ग्रुप सी ची, तर त्या ग्रुप सी मध्ये काय विचारलंय लक्षात घ्या, व्याकरणावर म्हणजे ग्रामरवरती किती प्रश्न आहेत बघा. ग्रामरवरती हा जो ग्रामर आहे घटक, तर ह्या ग्रामरवरती 24 प्रश्न विचारले होते, ग्रुप सी चं सांगतोय. नंतर वॉकॅब्युलरी वरती लक्षात घ्या, वॉकॅब्युलरी जे आहे तर त्याच्यावर 21 प्रश्न विचारले. किती? 21. आणि 21 पैकी 10 प्रश्न ते इडियम फ्रेजेस वरती आहेत. आणि शेवटचा घटक म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन, ज्याला म्हणतो आपण उतारा, आहे का नाही, कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यावर 5 प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे लक्षात घ्या 24, 21 आणि 5 हे ग्रुप सी चा आता जो पेपर झाला त्याच्यामध्ये व्याकरणावरती 24 प्रश्न विचारलेत, वॉकॅब्युलरीवरती 21 प्रश्न विचारलेत आणि कॉम्प्रिहेन्शन वर पॅराग्राफ खाली प्रश्न जे असतात ते 5 प्रश्न. तर अशा प्रकारे अनालिसिस आहे 2023 चं. त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की ग्रामर जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आता वॉकॅब्युलरी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण का 2020-21 पासून आयोगानं ट्रेंड चेंज केलाय. आयोग म्हणते जर का मी सिलेबस मध्ये व्याकरणासोबत कॉम्प्रिहेन्शन आणि मी जर वॉकॅब्युलरी, इडियम फ्रेजेस असा घटक स्पेशल दिला असेल तर मी वॉकॅब्युलरी आणि इडियम फ्रेजेस वरती पण प्रश्न जास्त विचारणार. ठीक आहे. अशा प्रकारे 2021 पासून आता ग्रामर सोबत वॉकॅब्युलरी, इडियम फ्रेजेस वरती पण खूप प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता एक ग्रुप सी चा अनालिसिस बघा. सांगितलं तुम्हाला सिनोनिम सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये प्रिपोजिशन वर पण खूप प्रश्न विचारले, 6, 2, 4 आहे का नाही, ह्याच्यावर 12 प्रश्न आलेत आतापर्यंतचे. नंतर इडियम फ्रेजेस आहेत, ह्याच्यावर 5 प्रश्न आहेत. नंतर इथं 1 आणि इथं मात्र 4 प्रश्न आहेत. म्हणजे इडियम फ्रेजेस असा घटक आहे आले की 4, 5 असे प्रश्न येतात. म्हणून ह्याला निग्लेक्ट करून चालणार नाही आपल्याला. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, फ्रेजल वर्ब आहे, बाकीचे बघा तो कंजंक्शन आहे, ऍडजेक्टिव्ह, हे सगळं डिटेल अनालिसिस तुम्हाला इथं या स्लाइड मध्ये दिलंय. आणि नंतर ह्या स्लाइड मध्ये पण दुसऱ्या स्लाइड मध्ये ग्रुप सी चे. म्हणजे पहिल्या 2 स्लाइड काय आहेत ग्रुप बी च्या, तर दुसऱ्या 2 स्लाइड कशाच्या आहेत, ग्रुप सी च्या. एवढं मात्र लक्षात ठेवा. पहिल्या 2 स्लाइड ग्रुप बी चे अनालिसिस आहे, नंतरचं 2 स्लाइड ग्रुप सी चे अनालिसिस आहे. तर अशा प्रकारे आपण 3 गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत. कोणत्या? परत एकदा सांगतो. पहिलं तर आपण सिलेबस बघितला की फक्त ग्रामर नाही तर त्यासोबत
वॉकॅब्युलरी, इडियम फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन आहे, बरोबर. नंतर दुसरी गोष्ट बुक लिस्ट आपण चेक केली, कोणत्या बुक आपल्याला यूज करायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट आपण चेक केली ती म्हणजे कोणतं, की जर का आपल्याला अभ्यास करायचा तर अनालिसिस काय सांगतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय सांगतात. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन हेच सांगतायत आता की फक्त ग्रामर न करता ग्रामर सोबत वॉकॅब्युलरी हे हा घटक करणं पण खूप गरजेचं आहे. कारण का तेवढेच प्रश्न आता वॉकॅब्युलरीवर पण विचारले जात आहेत. ठीक आहे. जर काही तुम्हाला सगळं समजलं असेल तर आता थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत की आपण कशा प्रकारे ज्ञानदीप अकॅडमीमध्ये हा इंग्लिश ग्रामर अभ्यास करणार आहोत. बघा, जसं की आता सांगितलं तुम्हाला, इडियम फ्रेज असेल किंवा वॉकॅब्युलरी असेल ते आपण अशा प्रकारे करत असतो, त्याच्यावरच्या आयोगाचे प्रश्न घेत असतो. नंतर इडियम फ्रेजेस जे आहेत तर त्या अशा प्रकारे आपण डिस्कस करतो. इमेज असतात इथं इंग्लिशमध्ये, दी इडियम फ्रेज किंवा वॉकॅब्युलरी असेल त्याचा अर्थ मराठीमध्ये असणार आहे, त्याचे सिनोनिम अँटोनिम खाली दिलेले असतील आणि इमेजद्वारे, स्टोरीद्वारे तुम्हाला ते सगळं शिकवण्यात येईल की जेणेकरून तुम्ही आयुष्यभर ते विसरणार नाही. तर अशा प्रकारे इडियम फ्रेजेस, वॉकॅब्युलरी वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथं शिकत असतो. त्यासोबत आर्टिकल वगैरे सगळं बेसिक घेणार आहोत. तत्पूर्वी 1-2 मिनिटं तुम्हाला सांगतो की आता अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. आता आपण बघितलं की परीक्षेला काय येतं, काय विचारतात, आहे का नाही, कोणता घटक महत्वाचा आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत की हा अभ्यास करायचा कसा, आहे का नाही. कारण का आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शाळेपासून आतापर्यंत इंग्लिश व्याकरण खूप वाचलं पण लक्षात काहीच राहत नाही किंवा इंग्लिश जमतच नाही. पण आता ज्यावेळेस ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्ही कंबाईन बॅच जॉईन केली आणि जर का तुम्ही इंग्लिश व्याकरण करत असाल तर 100% तुम्हाला इंग्लिश ग्रामर जमणार म्हणजे जमणार. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक सायकोलॉजी समजून घ्यावं लागेल की आपल्याला हे इंग्लिश ग्रामर का लक्षात राहत नाही बाबा, किंवा इंग्लिश ग्रामर लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल. तर सोपी मेथड आहे, सायकोलॉजिकल मेथड आहे. एक 5 मिनिटं आपण घेऊ, त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत बाकीच्या गोष्टी. बघा, आपल्याकडे एक इंटरनल मेमरी असते आणि एक एक्सटर्नल मेमरी असते. ठीक आहे. ह्याला म्हणू आपण इंटरनल म्हणजेच काय, आंतरिक मेमरी, आहे का नाही. ह्याला काय म्हणू आपण, एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरची, आहे का नाही. एक्सटर्नल म्हणजेच काय, बाहेरची. इंटरनल म्हणजे काय, आतमधली. तर भलेही बाहेरची मेमरी तुम्हाला मोठी दिसते पण ह्याची कॅपॅसिटी किती रे बाबा, 1 GB. किती आहे, फक्त 1 GB. आपलं मेमरी कार्ड असतं का नाही, 1 GB, 64 GB, 128 GB. तर असं आपण समजूया की आपलं जे बाह्य मेमरी आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, 1 GB. भले मोठं दिसतंय, बाहेरची मेमरी मोठी दिसते पण कॅपॅसिटी किती त्याची, फक्त 1 GB आहे. म्हणजे काय होतं बघा, आपण काय करतो, आज वाचलं, ठीक आहे, आज काहीतरी वाचलं 500 MB वाचलं, उद्या काहीतरी वाचलं परत 500 MB, किती झालं, 1 GB झाला, आहे का नाही. 1 GB भरला की ज्यावेळेस आपण तिसऱ्या दिवशी काहीतरी वाचतो का नाही तर मागचं हे 500 MB डिलीट होतं. कळलं का नाही, काय होतं, मागचं 500 MB डिलीट होतं. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण तिसऱ्या दिवशी सलग अभ्यास करतोय पण मागच्या 2 दिवसाच्या अगोदरचं काहीच आठवत नाही, आहे का नाही. तर आपल्याला असं नेहमी होतं की मी तर अभ्यास करतोय पण लक्षातच राहत नाही बाबा. त्याचं कारण का, त्या ज्या गोष्टी आपण वाचल्या होत्या त्या कोणत्या माइंडमध्ये जाऊन बसल्यात, आपल्या एक्सटर्नल माइंडमध्ये जाऊन बसल्यात. पण तुम्ही तर म्हणाल काही गोष्टी आम्हाला लहानपणापासून आठवतात, जसं की लहानपणाचे बडबड गीत आहेत किंवा बेचा पाडा आहे, बे एक बे बे दोन्ही चार, किंवा मी जाता म्हणायला लागलो जन गण मन अधिनायक जय, तुम्ही लगेच म्हणाल, बरोबर आहे का नाही. किंवा आपल्या काही गोष्टी खूप लक्षात राहतात बघा, जसं की लहानपणीचा काहीतरी किस्सा असेल, एखादा कोणाला तरी एकदम डिशूम गेला असेल, तुम्ही कोणाला मारला असेल, कोणाचा मार खाल्ला असेल, आहे का नाही. किंवा शाळेमध्ये तुम्हाला चांगलं गिफ्ट मिळालं असेल, शिक्षकांनी तुमची खूप प्रशंसा केली असेल, असे काही किस्से लहानपणीतले काही आठवणी तुम्हाला आठवत असतील. मग तुम्ही म्हणाल ह्या तर गोष्टी फार लहानपणातल्या आठवतात मला आणि काही गोष्टी तर काहीच आठवत नाही. 2 दिवसापूर्वी मी अभ्यास केला होता की प्रेसिडेंट आहे तर त्याचं कलम कोणतं, आता आठवतच नाही ते कलम कोणतं आहे. मग असं काय घटक आहे, काय गमक आहे बाबा की काही गोष्टी लक्षात राहतात तर काही गोष्टी लक्षात राहत नाही. जसं की मी आता तुम्हाला विचारलं की आता चाललं समजा ॲनिमल नावाच्या ह्याच्यामध्ये ऍक्टर कोण आहे, तुम्ही सांगाल रणबीर कपूर आहे बाबा. मी जो मला ऍक्ट्रेस कोण आहे तर तुम्ही सांगाल ती काय तिचं नाव, ती साऊथची ऍक्ट्रेस आहे बघा, श्रीवल्ली काय तिचं नाव, रश्मिका मंदाना, आहे का नाही. किंवा मी जर म्हणलं सिंगम मध्ये कोणता हिरो बाबा, तुम्ही सांगाल अजय देवगण आहे का नाही. तर किंवा जवान मध्ये कोणता हिरो आहे तुम्ही सांगणार शाहरुख खान आहे. ते सगळं डिटेल माहिती असतं आपल्याला. किंवा मी जर इथं सांगायला लावलं, सांगा बरं सिंगमची स्टोरी काय, सांगलं तुम्ही जयकांत शिकरे आला होता असं तसं, मग सिंगम त्याला पकडतो, हे ते करतो, सगळं काही गोष्टी, बरोबर आहे का. मग मला सांगा, जो पिक्चर आहे त्याचं पूर्ण स्टोरी पाठ आहे आपल्याला, इव्हन कॅरेक्टर सहित माहिती सगळं, बरोबर आहे का नाही. पण जर का आपण एखाद्या समितीचा अध्यक्ष विचारला तर तो लक्षात राहत नाही. मग असं काय गमक आहे की काही गोष्टी लक्षात राहतात आणि काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. तर यासाठी आहे ते म्हणजे इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. ज्या गोष्टी तुमच्या एक्सटर्नल मेमरीमध्ये जातात त्या लगेच इरेज होतात, म्हणजे डिलीट होतात काही दिवसानंतर, कारण का त्याची कॅपॅसिटी 1 GB आहे. मग जर का तुम्ही आज 500 MB टाकलं, उद्या 500 MB टाकलं, परवा दिवशी 500 MB टाकाल तर मागचं सगळं इरेज होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल. पण याची कॅपॅसिटी 1 GBच राहणार, ठीक आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या बालपणातल्या आणखीनही गोष्टी आपल्याला आठवतात, त्या कुठे आहेत, आपल्या इंटरनल मेमरीमध्ये आहेत. मग तुम्ही म्हणाल ह्याची 1 GB कॅपॅसिटी, तर ह्याची किती कॅपॅसिटी आहे, त्याची कॅपॅसिटी आणखीन कोणीच मोजू शकलं नाही.
कळालं का नाही? आणखीन कोणीच मोजू शकलं नाही की त्याच्यामध्ये किती डेटा आपण भरू शकतो. तो 1 GB असेल, 1000 GB असेल का 1,00,000 GB असेल, आहे का नाही? हे आणखीन कोणीच मोजू शकलं नाही. म्हणजे हे सगळ्यात पॉवरफुल स्टोरेज आहे की तुम्ही किती माहिती टाकली त्याच्यामध्ये की ते कधीच भरत नाही. ते भले तुम्हाला वाटत असेल की खूप माहिती मी टाकतोय, पण ते कधीच भरणार नाही आणि त्या गोष्टी हमखास आयुष्यभर लक्षात राहणार. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बडबडगीत, राष्ट्रगीत, बेग बे, 2-4 किंवा लहानपणीतल्या आठवणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या इंटरनल मेमरीमध्ये समाविष्ट आहेत. म्हणून त्या गोष्टी आपण कधीच विसरत नाही. मी जर तुम्हाला एटीएमचा पिन विचारला तुम्ही लगेच सांगाल, ठीक आहे सांगायचं नाही कोणी, पण एटीएमचा पिन विचारला तुम्ही लगेच सांगाल, बरोबर की नाही? कारण का तुमच्या डोक्यात माहिती आहे. मग असं काय गोष्टी आहे किंवा त्या गोष्टी मग आपल्याला इंटरनल मेमरी मध्ये टाकावं लागतील, तुम्ही म्हणाल का नाही? आता मग सांगा मग काय करायचं आता, की ज्या गोष्टी आहेत त्या इथं न ठेवता डायरेक्ट इंटरनल मेमरी मध्ये टाकायच्या की ज्या आयुष्यभर विसरणार नाही. म्हणजे हा सगळा जो अभ्यास आहे इंग्लिश ग्रामरचा किंवा बाकी जीएस विषयाचा, तर हा सगळा जो अभ्यास आहे तो कुठं टाकायचा आपल्याला? डायरेक्ट इंटरनल मेमरी मध्ये टाकायचा, जे की आयुष्यभर आपण विसरणार नाही. तर त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे हे इंटरनल मेमरी काय म्हणते, मी त्या 2च गोष्टी स्वीकारेन की ज्या गोष्टी पहिली तर मला मसालेदार वाटली पाहिजे, म्हणजे काय मजेशीर वाटली पाहिजे. उगा काहीतरी रटाळवाना काहीतरी अभ्यास करतोय बसून ते इंटरनल मेमरी घेणार नाही. काय म्हणते, नाही हे मला नाही जमणार, हे फारच कंटाळवाणं आहे बाबा. म्हणजे जर का तुम्ही मूवी पाहायला गेलात, पिक्चर पाहायला गेलात आणि समजा स्क्रीनवर एकच फोटो लावून ठेवलाय 2 तास देखते जाओ, आहे का नाही? एकच स्क्रीन लावलाय, समजा नाव आहे काय ॲनिमल, आहे का नाही? मूवीचं नाव आहे ॲनिमल मूवीचं नाव ठेवलंय 2 तास, तेच फक्त एकच चित्र काय ॲनिमल नाव. मला सांगा तुम्ही बसायला तिथं नाही उठून जा, काय लावलंय? म्हणजेच काय एकच चित्र लावलं होतं, ते मनाला आवडतं का नाही, पण तेच जर चित्र बदलत जातील, गाणं येईल, फायटिंग येईल, आहे का नाही, कॉमेडी येईल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतील. म्हणजे मनाला पहिली गोष्ट म्हणजेच काय, मसालेदार गोष्टी आवडतात. कळलं का नाही? कोणत्या गोष्टी आवडतात? मसालेदार गोष्टी आवडतात. आणि दुसरी गोष्ट, हे इंटरनल मेमरी तीच गोष्टी लक्षात ठेवतं की जी गोष्ट लक्षात नाही ठेवली तर नुकसान होतं हे तिला कळालं पाहिजे. कळालं का? म्हणजे जर काय एटीएम पिन लक्षात ठेवायचा आपल्याला आणि जर का माइंडला सांगितलं काय एटीएमचा पिन लक्षात नाही ठेवलास ना तर मग पैसे बाहेर निघणार नाहीत बरं का. तर जर का असं आपण मनाला म्हणलं तर ते मन काय म्हणतं, नाही महत्वाचं आहे, नाही तर काय होईल, लॉस होईल. मग ती गोष्ट लक्षात ठेवतं. भले तो पिन आहे पण आपल्याला 2-3 वर्षापासून 4-5 वर्षापासून पाठ असतो. त्याचं कारण का बाबा हेच आहे, किंवा जवळच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पाठ असतो आपल्याला, आहे का नाही? का तर ते महत्वाचं आहे. जर का पाठ नाही ठेवला तर नुकसान होते माहिती. म्हणजे जर का तुम्हाला एखादी गोष्ट इंटरनल मेमरी मध्ये टाकायची असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे काय, तर तुमच्या त्या माइंडला मसालेदार पाहिजे, ती गोष्ट अशी आवडती पाहिजे. जसं की आता आपण इमेज घेतली, बरोबर की नाही, धोनी आहे, विराट आहे, काहीतरी स्टोरी आपण घेत असतो जेणेकरून ती गोष्ट आपल्याला मसालेदार वाटेल, बरोबर आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर का ती आपण आठवणीत नाही ठेवली त्याच्यापासून नुकसान होतं हे जर मनाला कळलं तर ते मन काय करतं, इंटरनल मेमरी ती गोष्ट लक्षात ठेवतं. मग जर का आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, अनालिसिस पाहिलं तर मनाला कळतं जर का हा टॉपिक नाही केला तर आपलं नुकसान होईल, आपल्याला मार्क पडणार नाही, आपण PSI STI SO होणार नाही. तर हे PYQ कशाला करायचे, मनाला सांगण्यासाठी की ही गोष्ट महत्वाची बाबा. आणि दुसरी गोष्ट, आपण टीचिंग असे जाणार आहोत की जे मसालेदार असेल, रटाळ नसणार आहे. कळालं का नाही? टीचिंग कसं असणार आहे आपलं, मजेशीर, हसत खेळत उदाहरणं असतील, हसत खेळत आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत, जेणेकरून याचा बर्डन वाटता कामा नये आणि या इंटरनल मेमरीने लगेच ऍक्सेप्ट केलं पाहिजे, हा वा हे मजेशीर आहे. कळालं का नाही? आतापर्यंत काय केलं आपण, रटाळ शिकत आलो म्हणून ते सगळं एक्सटर्नल मेमरी मध्ये होतं, ते आपल्या लक्षातच राहिलं नाही. पण आता मात्र सगळ्या गोष्टी आपण कुठे टाकणार, या इंटरनल मेमरी मध्ये टाकणार आहोत. मग कसं टाकायचं बघू आता प्रॅक्टिकल. आतापर्यंत तुम्ही बरेच शब्द पाठ केले असाल, पण मी आता हे सांगतो, हे आपले जे आहेत आता 12 ते 15 शब्द आपण घेण्यात येतं. हे शब्द ज्यावेळेस आपलं पुढचं नेक्स्ट लेक्चर होईल तोपर्यंत जर का ह्याच्यातला एक जरी शब्द विसरला तर तुम्ही लेक्चर करायचं नाही. कळलं का नाही? बघा मी बॉन्डवर लिहून देतोय किंवा सांगतोय स्पष्टपणे. काय सांगतोय, जर का ह्या शब्दामधला 12 ते 15 आपण शब्द घेणार आहेत, आता ह्या शब्दामधला एक शब्द जरी तुम्हाला आठवला नाही ज्यावेळेस आपलं नेक्स्ट लेक्चर होईल, मग ते 15 दिवसांनी होईल, अगर 1 महिन्यात ज्यावेळेस होईल त्यावेळेस जर तुम्हाला हा शब्द आठवला नाही तर तुम्ही बाकीचे लेक्चर करू नका, असं मी ठामपणे म्हणतोय. कारण का, मला माझ्यावर, ह्या मेथडवर आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. कारण का, तुमचं माइंड जे आहे हे बरोबर काम करणार आहे. म्हणजे मला हेच सांगायचे, तुम्ही हुशार आहात, फक्त तुम्हाला योग्य पद्धतीनं शिकवण्यात आलं नाही. कळालं का नाही? जर का आपल्याला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित हसत खेळत सायकोलॉजिकल मेथडनं जर इंग्लिश ग्रामर शिकवलं तर इंग्लिश ग्रामर सगळ्यांना जमणार आहे, सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. आणि 2 मिनिटानंतर तुम्ही सांगणार मला की हा वा हे आपल्याला इंग्लिश ग्रामर जमू शकतं. कसं बघू आता. बघा
जर का आपल्याला शब्द पाठ करायचे असतील तर आपल्याला अगोदर काही रूट वर्ड माहिती असायला पाहिजे असतात. बघा रूट वर्ड म्हणजे काय सांगतो तुम्हाला. रूट म्हणजे काय रे, मूळ आहे का नाही. रूट म्हणजे काय असतं, मूळ आहे का नाही. रूट म्हणजे काय असतं, मूळ. म्हणजे जशी झाडाची मूळ असते त्या मुळावर काय पूर्ण झाड असं उभं राहिलं असतं, तसे काही रूट वर्ड असतात. म्हणजे असे काही शब्द असतात की त्या शब्दापासून इतर 10-12 शब्द बनलेले असतात. कळालं का नाही. तर त्या शब्दाला म्हणतात रूट वर्ड, की त्या शब्दापासून बाकीचे 10-12 शब्द बनलेले आहेत बाबा. मग जर का आपण मूळ केलं, म्हणजे मूळ जर आपण समजून घेतलं त्याच्यापासून 10-12 जे शब्द बनलेत म्हणजे काय, ते झाडाच्या फांद्या आहेत, ते आपल्याला समजायला सोपे जातात. तर असे किती रूट वर्ड आहेत, तर जेवढे रूट वर्ड आहेत ते आपण इंग्लिश ग्रामर मध्ये ते घेणार आहोत. त्याच्यापैकी एक रूट आपण समजून घेऊ, तो म्हणजे काय बघा, साइड आहे का नाही. साइड म्हणजे काय, मारणे आहे का नाही. साइड म्हणजे काय, मारणे. याचं एक सोपं उदाहरण सांगतो मी, सुसाइड आहे का नाही. सुसाइड म्हणजे काय, स्वतःला मारणे, आत्महत्या करणे. त्याच्यामधला सु म्हणजे काय, स्वतःला. साइड म्हणजे काय, मारणे. तर सुसाइड ह्याचा अर्थ काय, स्वतःला मारणे. बरोबर आहे का नाही. सुसाइड बघा रूट वर्ड कोणता आहे आपला, साइड. साइड म्हणजेच काय, मारणे. ठीक आहे. आता बघा जर का पहिला शब्द घेतला आपण सुसाइड, तर सु म्हणजे काय रे बाबा, स्वतःला आहे का नाही. सु म्हणजे काय, स्वतःला. आणि साइड म्हणजे काय, मारणे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, स्वतःला मारणे. ठीक आहे. काय अर्थ झाला, स्वतःला मारणे. तुम्हाला समजत असेल तर मध्ये सांगा, कमेंट करून सांगा मला की समजतंय म्हणून. जर का तुम्ही कमेंट दिली तरच आम्हाला कळेल की तुम्हाला समजतंय का. ठीक आहे. समजतंय आतापर्यंत जे आपण जे डिस्कस करतोय सगळ्यांना एकदम सोप्या भाषेत आपण घेतोय. सगळ्यांना समजत असेल तर येस म्हणून सांगा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. सुसाइड. सुसाइड म्हणजे काय, स्वतःला मारणे. आणि माइंड फ्रेश ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतः फ्रेश राहणार नाही तोपर्यंत तुमचं माइंड काहीच ऍक्सेप्ट करणार नाही. उगा असं सिरियस चेहरा करून आता कसं होईल माझं असं म्हणलं की संपला कार्यक्रम. कळलं. मी असं म्हणलं की आम्हाला थोडीशी एनर्जी येते, आम्हाला कळतं की विद्यार्थ्यांना समजतंय बाबा. ठीक आहे. बघा सुसाइड म्हणजे काय, स्वतःला मारणे. आता पुढे बघा काय म्हणलंय, मॅट्रिसाइड. आता मॅट्री म्हणजे काय, माता. आणि साइड म्हणजे काय, मारणे आहे का नाही. मॅट्री म्हणजे काय, माता. आता साइड म्हणजे काय, मारणे. तर मॅट्रिसाइडचा अर्थ काय होईल मग, मातेला मारणे किंवा मातेची हत्या. बरोबर का नाही. साइड म्हणजे काय, मारणे किंवा हत्या करणे. मॅट्री म्हणजे काय, माता. तर मॅट्रिसाइड म्हणजे काय, मातेची हत्या. कोणाची हत्या, मातेची हत्या. बघा सुसाइड स्वतःची हत्या, स्वतःला मारणे, स्वतःची हत्या. तर मॅट्रिसाइड, मॅट्री म्हणजे काय, माता. माता मॅट्री असं लक्षात ठेवा. मॅट्री म्हणजे काय, माता. तर मॅट्रिसाइड म्हणजे काय, मातेची हत्या. तर पॅट्रिसाइड बघा मग कोणता शब्द आला, पॅट्रिसाइड. मग काय असेल, मॅट्रिसाइड म्हणजे मातेची हत्या, तर पॅट्रिसाइड म्हणजे काय, पित्याची हत्या. बरोबर आहे का नाही. म्हणजे पॅट्रिसाइडचा अर्थ काय झाला मग, पित्याची हत्या. बरोबर आहे का नाही. काय झाला, पित्याची हत्या. पुढे दिलाय बघा फ्रॅट्रिसाइड. आता 3 शब्द लक्षात राहिले आपल्या. सुसाइड स्वतःची हत्या, सु म्हणजे काय, स्वतःला. साइड म्हणजे काय, मारणे, स्वतःची हत्या. मॅट्रिसाइड मातेची हत्या, पॅट्रिसाइड पित्याची हत्या. ठीक आहे. हे 3 शब्द लक्षात राहिले. आता पुढचा शब्द बघा खूप महत्वाचा आहे, आयोगाचा फेवरेट आहे. कोणता, फ्रॅट्रिसाइड. फ्रॅट्री म्हणजे काय, भाऊ. बरं का लक्षात घ्या. फ्रॅट्री म्हणजे काय, भाऊ. साइड म्हणजे काय, मारणे. फ्रॅट्री म्हणजे भाऊ आहे का नाही. ज्याच्यासोबत फाईट होते का नाही आपली, तो कोण, भाऊ असतो आपला. तर फ्रॅट्री म्हणजे ज्याच्यासोबत फाईट होते असं लक्षात ठेवा. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय, भावाची हत्या आहे का नाही. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय, भावाची हत्या. आता पुढचा शब्द आहे सोरोरीसाइड. साइड म्हणजे मारणे. सोरोरी म्हणजे काय, सिस्टर. सोरोरी सिस्टर. तर सोरोरी साइड म्हणजे काय, सिस्टरची हत्या. ठीक आहे. परत एकदा सांगतो, सोरोरी सिस्टर आहे का नाही. सोरोरी म्हणजे काय, सिस्टर. सोरोरी साइड म्हणजे काय, सिस्टरची हत्या आहे का नाही. सोरोरी साइड सिस्टरची हत्या. तर बघा सुसाइड स्वतःची हत्या, मॅट्रिसाइड मातेची हत्या, पॅट्रिसाइड पित्याची हत्या, फ्रॅट्रिसाइड फ्रॅट्री म्हणजे ज्यासोबत फाईट होते, फ्रॅट्रिसाइड भावाची हत्या, सोरोरिसाइड सिस्टरची हत्या आहे का नाही, बहिणीची हत्या. आता पुढचा शब्द आहे होमिसाइड. तुम्हाला दिसत नसेल तर मी इथे लिहितो HOMICIDE. ठीक आहे. होमिसाइड असा शब्द आहे. आता बघा होमिसाइड. होमी म्हणजे काय, ह्युमन बिंग. ह्युमन म्हणजे काय, माणसं. बरोबर आहे का नाही. तर होमिसाइड साइड म्हणजे मारणं, होमी म्हणजे काय असेल अर्थ मग, मानवी हत्या आहे का नाही. होमी ह्युमन, ह्युमन बिंग. ह्युमन म्हणजे काय, माणूस. होमी हा शब्द कशावरून आलाय, ह्युमन ह्या शब्दावरून आलाय. बरोबर आहे का नाही. मग जर का होमीचा अर्थ काय असेल, होमीचा अर्थ जर का माणूस असेल तर साइड म्हणजे काय, मारणे. तो होमिसाइड म्हणजेच काय, माणसाची हत्या. ठीक आहे. होमिसाइड म्हणजेच काय, माणसाची हत्या. चला पुढे बघूया. पुढचा शब्द खूप आवडता बरं का विद्यार्थी मित्रांनो माझा. कोणता, युक्झोरिसाइड आहे का नाही. काय आहे, युक्झोरी. आता बघा युक्झरी म्हणलं कोणता शब्द, जर का मी म्हणलं युक्झरी आहे का नाही, कोणता शब्द म्हणलं मी, जर युक्झरी म्हणलं तर तुमच्या डोक्यात कोणता शब्द येतो, युक्झरी म्हणजेच काय, लक्झरी आहे का नाही. युक्झरी म्हणजेच काय, लक्झरी. मग मला सांगा लक्झरी म्हणजेच काय, बहुत चांगलं वाटणं म्हणतो का नाही. लक्झरी लाईफ आहे बाबा, त्याची एकदम भारी लाईफ आहे. लक्झरी म्हणजे काय, आपल्या मनासारखं होणं, चांगलं होणं, जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला म्हणतो आपण लक्झरी आहे का नाही. मग मला सांगा लक्झरी कधी वाटतं, ज्यावेळेस आपल्या मनासारख्या एखाद्या गोष्टी होत असतील. पण आपण असं समजू की समजा एक जोडपं आहे, नवरा बायको आहे, आणि त्याची त्या नवऱ्याची बायको ना खूप अशी काय म्हणू आपण त्याला, आगाऊ आहे.
म्हणजे काय, त्या नवऱ्याला नीट वागवत नाही, नीट बोलत नाही, नीट खायला देत नाही, नेहमी त्याला मारण्याचा प्रयत्न करते. हा, असं काही काही बायका अशा, बरोबर आहे का नाही. त्या पत्नी नसतात, त्या बायका असतात. पत्नी आणि बायकोमध्ये खूप फरक आहे. पत्नी म्हणजे काय, जे नवऱ्याचं ऐकते व्यवस्थित राहते, नाही काय, गुण्या गोविंदांना संसार करते. आणि बायको म्हणजे काय, आगाऊ प्राणी. कळालं का नाही. बायको म्हणजे काय, आगाऊ प्राणी. तसंच पती आणि नवरा ह्याच्यामध्ये फरक आहे. कळालं का नाही. पती म्हणजे काय, नीट वागवतो, ऐका नाही, जी आपली पत्नी आहे तिला नीट सांभाळतो, तिची काळजी घेतो, ऐका नाही, त्याला म्हणतो आपण पती. आणि नवरा म्हणजे काय, डेंजर प्राणी, ऐका नाही, की जो आपलंच खरं ठरवतो. तर अशा प्रकारे लक्षात घ्या की नवरा बायको आहे, दोन काय म्हणू आपण त्याला, एक कपल आहे. त्याच्यापैकी जी बायको आहे ती खूप आगाऊ आहे. ती नवऱ्याला नेहमी मारण्याचा प्रयत्न करते, नेहमी काहीतरी तिला आगाऊ बोलत असते, असं कधी कधी तर झोपेतच मारण्याचा प्रयत्न करते, किंवा जेवणामध्ये विष टाकून मारण्याचा प्रयत्न करते. तर मला सांगा, तो असा गरीब प्राणी जगेल का नीट तो नवरा? नाही. त्याला वाटेल कधी कटकट डोक्याची निघून जाईल, बाबा काही माझ्या मागं लागली, कोणत्या 7 जन्माचं पाप केलं की माझ्या नशिबाला आलंय, बरोबर आहे का नाही. तर असं ती करत असेल. मग तो जो आहे नवरा, तो नेहमी देवाला प्रार्थना करत असेल. काय प्रार्थना करत असेल, की कधी कटकट माझ्या आयुष्यातून निघून जाते. आणि खरंच म्हणू, देवाने एका दिवशी त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याची बायको टपकली. कळलं नाही. असे लोक मरत नसतात, काय टपकतात. कळलं का नाही. मरणं आणि टपकणं वेगळे. तर टपकली म्हणजेच काय, मेली बाबा, आहे का नाही. तर आपण समजू की तो जो आगाव म्हणजे नवरा जो होता, त्याची जी आगाव बायको होती ती टपकली. आता मला सांगा, त्या नवऱ्याला कसं वाटेल, लक्झरी, आहे का नाही. कसं वाटेल, लक्झरी. लक्झरी म्हणजे काय, भारी वाटेल आता, कारण का त्याची बायको मेलेली आहे. तर तो शब्द इथं घ्यायचा, युक्झरी, म्हणजेच काय, लक्झरी. तर युक्झरी साईड, त्याला कधी वाटली लक्झरी, कधी वाटली बायको मेल्यानंतर. तर युक्झरी साईड म्हणजेच काय, बायकोची हत्या. कळलं का नाही. काय, युक्झरी साईड म्हणजेच काय, बायकोची हत्या. हे युक्झरी साईड म्हणजे बायकोची हत्या. तर मग पुढचा शब्द आहे, जास्त खुश व्हायची गरज नाही, कारण का पुढचा शब्द वेगळा आहे बरं का. युक्झरी साईड म्हणजे काय, लक्झरी वाटली, त्या नवऱ्याला कशी वाटली, लक्झरी, कधी बायको मेल्यानंतर. तर युक्झरी साईड म्हणजेच काय, बायकोची हत्या. तर पुढचा शब्द आहे मारिती साईड. ह्याला मी मराठीत लिहितो कसं, मारी, आहे का नाही, MARI म्हणजे मारी, मारिती साईड, आहे का नाही, असा तो शब्द आहे, मारिती साईड. आता बघा, मारिती साईड, आता कोण मारी, ती मारी. इथं दिसते मारिती, आहे का नाही, ती मारी. कोणाला मारत असेल मग, ती मारी म्हणजे काय, बायको मारत असेल. कोणाला मारत असेल, नवऱ्याला मारत असेल. मग मारिती साईड म्हणजेच काय रे बाबा, ती मारी. कोणाला मारी, नवऱ्याला मारी. तर मारिती साईड म्हणजेच काय, नवऱ्याची हत्या. तर युक्झरी साईड म्हणजे बायकोची हत्या, तर मारिती साईड म्हणजेच काय, नवऱ्याची हत्या. ती मारी कोणाला मारत असेल, नवऱ्याला मारत असेल. तर मारिती साईड म्हणजेच काय, नवऱ्याची हत्या. चला पुढे बघूया. इन्फंटी साईड, हा तर एकदम सोपा शब्द आहे. इन्फंट म्हणजे काय, छोटंसं बाळ असतं, बरोबर आहे का नाही. तर इन्फंटी साईड म्हणजेच काय, नवीन बाल हत्या म्हणू आपण त्याला, नवीन बाल जास्त त्याला मारणं. आणि फिटी किंवा फिटस म्हणजे काय, गर्भ असतो, आहे का नाही. मग फिटी साईड म्हणजेच काय, गर्भ हत्या म्हणतो आपण, ठीक आहे, जे गर्भामध्ये मारतात का नाही, खरं तर असं नाही करायला पाहिजे. फिटी साईड म्हणजेच काय, गर्भ हत्या. आणि शेवटचा शब्द आयोगाचा फेवरेट, रेजी साईड. बरं ठीक आहे. रेजी म्हणजे काय, ह्याला म्हणतो मी राजा. रेजी म्हणजेच काय, राजा. आणि रेजी साईड म्हणजे काय, राजाची हत्या. जर का राजाला मारलं, नाही का, ते कटप्पाना बाहुबलीला मारलं, तर रेजी साईड म्हणजे काय, राजाची हत्या. तर असे सगळे शब्द एकदा परत आपण रिवाइज करू, बघू आपल्याला हे किती शब्द जमतात. कारण का हा रूट वर्ड सगळ्या एक्झाम घेणाऱ्या लोकांचा फेवरेट आहे. जे काही परीक्षक आहेत का नाही, जे एक्झाम घेतात, मग बँकिंग असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, कोणतेही सरळ सेवा असेल, सगळ्यांचा फेवरेट शब्द आहे. बघू आता ह्याच्यावर किती प्रश्न आलेत बघा. नंतर बघू, आता बघू अर्थ. सुसाईड म्हणजे काय, स्वतःची हत्या. सगळ्यांनी आता आठवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे, न बघता. सुसाईड म्हणजे काय, स्वतःची हत्या. मॅट्रिसाईड म्हणजे काय, मातेची हत्या. पॅट्रिसाईड म्हणजे काय, पित्याची हत्या. फ्रॅट्रिसाईड म्हणजे काय, फॅटी म्हणजे फाईट करतो आपण कोणासोबत, भावासोबत, भावाची हत्या. सोरोरी साईड, सोरोरी सिस्टर, तर सोरोरी साईड म्हणजे काय, सिस्टरची हत्या. नंतर होमिसाईड, होमी म्हणजे काय, ह्युमन बिंग, ह्युमन म्हणजे काय, माणूस. होमिसाईड मानवी हत्या. युक्झरी साईड, युक्झरी म्हणजे लक्झरी, आहे का नाही, युक्झरी साईड बायकोची हत्या. मारिती साईड, ती मारी, कोणाला मारत असेल, नवऱ्याला, तर मारिती साईड नवऱ्याची हत्या. नंतर इन्फंटिसाईड म्हणजे काय, बाल हत्या. फिटिसाईड म्हणजे काय, गर्भ हत्या. आणि रेजिसाईड म्हणजे काय, राजाची हत्या, आहे का नाही, रेजिसाईड म्हणजे काय, राजाची हत्या. तर अशा प्रकारे सगळे शब्द आपण घेतले. आता बघू आपण आयोगाने ह्याच्यावर किती प्रश्न विचारलेत आणि आपल्याला लक्षात हे शब्दांचे अर्थ राहिलेत का, ठीक आहे. बघू आता बघा, पहिला प्रश्न आहे कधीचा आहे हा बघा, रेजिसाईड आयोगाचा प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स काय, रेजिसाईड. रेजिसाईड या शब्दाचा अर्थ सांगा असं त्यांनी विचारले, ठीक आहे. आता बघा, मर्डर ऑफ मदर येईल का, नाही. मर्डर ऑफ मदर म्हणजे काय, मॅट्रिसाईड, मातेची हत्या, मॅट्रिसाईड असतं. मर्डर ऑफ अ किंग, रेजिसाईड, हा येऊ शकतो, कारण का रेजी म्हणजेच काय असतो, राजा, आहे का नाही, रेजी म्हणजेच काय, राजा. तर मर्डर ऑफ किंग हा येऊ शकतो.
मर्डर ऑफ फादर येईल का? नाही. फादर म्हणजे काय? पॅट्रिसाइड, बरोबर की नाही? मॅट्रिसाइड मातेची हत्या, पॅट्रिसाइड पित्याची हत्या. त्यामुळे मर्डर ऑफ मदर पण येणार नाही, मर्डर ऑफ फादर पण येणार नाही. कारण काय विचारलं आपल्याला? रेजिसाइड, राजाची हत्या विचारलाय. मर्डर ऑफ ब्रदर येईल का? नाही. मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे काय? फ्रॅटी, ज्याच्यासोबत आपण फाईट करतो, फ्रॅट्रिसाइड असतं. त्यामुळे हे पण उत्तर नाहीये. म्हणजे फक्त आपल्याला या 4 पैकी एकच उत्तर मिळतंय, ते म्हणजे मर्डर ऑफ अ किंग. आणि हा ऑप्शन आहे सी. तर फक्त ओनली सी आपल्याला बघायचंय. बघा मग ए आणि बी येणार आहे का? नाही. कारण का? ए आणि बी तर माता आणि पिता सांगितले त्यांनी. डी ओनली येणार आहे का? नाही. तर हे तर ब्रदरच आहे, त्यामुळे हे येणार नाही. नंतर बी ओनली येणार आहे का? नाही. बी तर काय आहे? मर्डर ऑफ फादर, त्यामुळे हे पण येणार नाही. राहिला आपला एकच ऑप्शन, कोणता? सी ओनली, जे की आपला आन्सर आहे मर्डर ऑफ अ किंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे वारंवार विचारला जाणारा हा रूट वर्ड आहे, ह्याच्यावर हमखास प्रश्न विचारले. आता बघा काय म्हणतंय? मॅच द फॉलोइंग, आहे का नाही? काय म्हणतंय? मॅच द फॉलोइंग. खाली जे शब्द आहेत तर ते त्यांचे अर्थ ओळखा. आता बघा शब्दांचे अर्थ जे आहेत का नाही 3 प्रकारे विचारले जातात. पहिली तर गोष्ट म्हणजे काय? रूट वर्ड असतो. दुसरं म्हणजे लॉजिक, म्हणजे जे वाक्य दिलंय त्याच्यावर ओळखायचं असतो. आणि तिसरी म्हणजे सगळ्यात अवघड, त्याच्यामध्ये म्हणजे काय? फक्त शब्द दिलेला असतो, त्याचा अर्थ बिर्थ काही माहित नसतो, म्हणजे अनोळखी शब्द आहे. आपण हे तिन्ही गोष्टी घेणार आहेत. म्हणजे काय? एखादा अनोळखी शब्द जरी आला तरी सुद्धा त्याचा अर्थ कसा काढायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर बघा अगोदर आपण हा प्रश्न घेऊ. मॅच द फॉलोइंग, आहे का नाही? मॅच द फॉलोइंग सांगितले, खालील जे आहेत योग्य जोड्या जुळवा. बघा पहिला शब्द आहे फ्रॅटिसाइड, न्यूमिस्मॅटिक्स, वर्बिटियम आणि इन्व्हिन्सिबल असे शब्द आहेत. त्याच्यापैकी आपल्यासाठी महत्त्वाचा शब्द कोणता आहे? फ्रॅटिसाइड, आहे का नाही? फ्रॅट्रिसाइड. फ्रॅक्टरी म्हणजे काय? ज्यासोबत आपण फाईट करतो. साइड म्हणजे काय? मारणं. फाईट कोणासोबत करतो आपण? फ्रॅट्रिसाइड. फाईट कोणासोबत करतो? भावासोबत. तर फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय? भावाची हत्या. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय? बघा मग भावाची हत्या असेल. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड असेल का? नाही. स्ट्रॉंग व्हायचं का आपल्याला? नाही. रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स, रिपीट करायचं का शब्द? नाही. द स्टडी ऑफ कॉइन्स, कॉइन म्हणजे काय? नाणे, नाण्यांचा अभ्यास आहे का? नाही. द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, ब्रदर ऑर सिस्टर दिले पण आपल्याला अर्थ काय बाबा? ब्रदरची हत्या करणं. आपल्याला जो हा पहिला जो आहे फ्रॅट्रिसाइड, ह्याचं उत्तर काय असलं पाहिजे आपलं? द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, हे आन्सर पाहिजे आपल्याला. बरोबर आहे का? मग बघा आयोग काय म्हणतं? मग ए चं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर 4, आहे का नाही? एचं काय पाहिजे आपल्याला? 4. तर बघा इथं ए आहे, इथं 4 कुठे? बघा ऑप्शन नंबर एकाच मध्ये दिसतोय. अशा प्रकारे आयोग आपल्याला खूप मदत करतो. आयोगाला माहिती सगळी गरीब जनता आहे बाबा, आहे का नाही? ज्यांचं इंग्लिश ग्रामर आतापर्यंत खूप कच्चं आहे, तर ते आताच कुठेतरी ज्ञानदीप अकॅडमीमध्ये जॉईन झाले, त्यांनी चांगला अभ्यास केलाय, तर त्यांना थोडीशी मदत करू. हा बाकीच्या डीएस मध्ये तुम्हाला सेम दिसतील ऑप्शन, पण इंग्लिशमध्ये जास्त नसतं. इंग्लिशमध्ये तुम्हाला एक शब्द जरी आला तरी भरपूर उत्तरं मिळून जातात. ठीक आहे. बघा फ्रॅट्रिसाइड म्हणजेच काय? मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर. तर एचं जे आन्सर आहे ते 4 झालेलं आहे. बरोबर का नाही? एचं आहे ते 4 आहे, म्हणजे एचं आपल्याला उत्तर इथं 4 भेटलं, तर ऑप्शन नंबर 3 जे आहे ते डायरेक्ट आपल्याला अर्थ मिळतो. आता थोडंसं तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळं येतं, पण आपल्याला थोडीशी भीती घालून ठेवली आपल्या मनामध्ये की आपल्याला तुम्हाला जमत नाही, तुम्हाला इंग्लिश जमणार नाही, इंग्लिश खूप अवघड आहे. आता तुम्ही सांगणार मला न्यूमिस्मॅटिक्स म्हणलं की तुम्हाला कळालंय का अर्थ? नाही कळाला, पण तुम्ही अर्थ सांगणार कसं? बघा आता न्यूमिस्मॅटिक जसं की आपण म्हणतो मॅथेमॅटिक्स, बरोबर आहे का नाही? मॅथेमॅटिक्स काय? गणित. एक सब्जेक्ट आहे, शास्त्र म्हणू आपण. शास्त्र म्हणजे काय? अभ्यास. पॉलिटिक्स राज्यशास्त्र आहे, बरोबर आहे का नाही? इकॉनॉमिक्स काय आहे? अर्थशास्त्र आहे. म्हणजे ज्या विषयाच्या शेवटी मिक्स असतं, आहे का नाही? इकॉनॉमिक्स सीएस आहे, पॉलिटिक्स आहे, बरोबर आहे का नाही? सीएस आहे. म्हणजे पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, आहे का नाही? एथिक्स नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. शास्त्र म्हणजे काय? अभ्यास. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थाचा अभ्यास, पैशाचा अभ्यास. अशा प्रकारे हे जे सीएस शेवटी असतं का नाही, त्याचा अर्थ काय असतो? काहीतरी अभ्यास आहे, काहीतरी सब्जेक्ट आहे, तो विषय आहे, बरोबर आहे का नाही? आणि न्यूमिस म्हणजे काय? न्यूमिस म्हणजे नाणं, असं लक्षात घ्या. न्यूमिस म्हणजे काय? नाणं. जरी न्यूमिसचा अर्थ माहित नसला तरी सुद्धा न्यूमिस्मॅटिक्स जसं पॉलिटिक्स म्हणतो का नाही, एथिक्स, तसे टिक्सचा अर्थ काय बाबा? काहीतरी शास्त्र, काहीतरी अभ्यास. मग बघा इथं अभ्यास नावाचं काय आहे का? टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड असेल का नाही? रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड आहे का नाही? द स्टडी ऑफ कॉइन्स. हा स्टडी म्हणजे काय? अभ्यास, बरोबर आहे का नाही? स्टडी म्हणजेच काय? अभ्यास. मग मला सांगा जर का न्यूमिस्मॅटिक्स जर टिक्स म्हणजे अभ्यास असेल तर इथं काय अर्थ झाला बघा? द स्टडी ऑफ कॉइन्स. आता न्यूमिस्मॅटिक ह्या शब्दाचा अर्थ उच्चारल्यानंतर आपल्याला माहित नव्हता ह्याचा अर्थ काय, पण थोडंसं तुम्ही लॉजिक वापरलं आतापर्यंत, म्हणजे पहिलीपासून आतापर्यंत किंवा जन्मल्यापासून आतापर्यंत जे जे तुम्ही पाहिले, जे जे ऐकले, जे जे तुम्ही वाचलं आहे, त्या सगळ्यांचा वापर करून, म्हणजे काय तुमच्याकडे जे ऑलरेडी नॉलेज आहे त्याचा वापर करून तुम्ही इथं याचा अर्थ काढलाय. तर आपण इथं इंग्लिश ग्रामर मध्ये हे शिकणार आहोत ज्ञानदीप अकॅडमी तर्फे की
पहिली तर गोष्ट की जे शब्द आपल्याला पाठ आहे त्याचा अर्थ कसा काढायचा, म्हणजे आयोग नेहमी वारंवार विचारलेले जे शब्द आहेत ते आपण करणार आहोत. दुसरी गोष्ट, जर का एखादं वाक्य दिलं, वाक्याच्या संदर्भानुसार अर्थ कसा काढायचा. आणि तिसरी गोष्ट, अशा प्रकारचे शब्द की जे उच्चारल्यानंतर न्यूमिस्मॅटिक काही कळत नाही, पण थोडंसं लॉजिक वापरून, थोडंसं आपलं डोकं वापरून, सायकोलॉजी वापरून अनोळखी शब्दाचा सुद्धा अर्थ कसा काढायचा हे आपण सगळं भरपूर सराव इथं घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं. न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय, द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स. न्यूमिस्मॅटिक म्हणजे स्टडी ऑफ कॉइन्स. तर फ्रॅक्टिसाइड म्हणजे काय, द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर. आपल्याला आन्सर मिळालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड, सगळ्यांना जमलंय. आता थोडंसं बघू आपण की इडियम फ्रेजेस आपण कशा घेतो मग, आहे का नाही. बघा आता काय म्हणतंय, पास द बॅटॉन. आता इडियम आहे बरं का. इडियम म्हणजे काय, म्हणी. आता इडियम म्हणी आपल्याला खूप अवघड वाटतात, साहजिक आहे. कारण का, जसं आपल्याला इथं मन आहे कोणतं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा म्हणजे काय, ते जे भांड आहे कळसा, तर ते काखेतच आहे आणि आपण गावाला वळसा, गावात सगळीकडे शोधत बसतोय कुठे कुठे कळसा. तर लक्षात घ्या, ह्याचा शब्दशः अर्थ काहीच नसतो. काखेत कळसा आणि गावाला वळसा ह्याचा शब्दशः अर्थ काय, बाबा एखादी गोष्ट जवळच आहे ना, आपण इतर सगळं कडे शोधत बसलोय. पण शब्दशः अर्थ आहे काय, काखेत कळसा बसलाय आणि गावाला आपण फिरून आलोय का, नाही. तर शब्दशः अर्थ नसतो, काहीतरी वेगळा अर्थ असतो. पण हे इडियम म्हणी कुठल्यात, आपल्या इथल्या. कारण का आपला समाज वेगळा आहे, आपलं वातावरण वेगळं आहे, त्यामुळे इथल्या म्हणी वेगळ्या आहेत, त्यांचा अर्थ वेगळा आहे. आणि ह्या ज्या म्हणी ते इंग्लिश मधल्या, मग कुठल्या असणार, एक तर अमेरिका किंवा ब्रिटन मधल्या, मग तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथली सोसायटी वेगळी, तिथला समाज वेगळा आहे, त्यांची बोलीभाषा वेगळी, मग त्यांचे जे इडियम आहेत त्यांचा अर्थ काहीतरी वेगळाच असेल. म्हणजे जे शब्दशः आहे त्याचा अर्थ नसणार आहे, काहीतरी वेगळाच अर्थ असणार आहे. मग काय अर्थ असणार आहे आणि कशा इडियम फ्रेजेस करायच्या बघा. मग आता तुम्हाला लगेच 2 मिनिटात समजेल कशा प्रकारे आपण इडियम म्हणी घेतो आणि कशा आपल्या लक्षात राहतात कायमस्वरूपी. ठीक आहे, बघा काय म्हणतंय, पास द बॅटॉन. आता मला सांगा, चित्रामध्ये कोण दिसतंय तुम्हाला, इथं विराट कोहली आणि हा धोनी आहे. तर बघा धोनी काय करतोय, बॅट जो आहे तो विराट कोहलीला दाखवतोय किंवा देतोय. आता हा धोनी बॅट देतोय कोणाला, विराट कोहलीला. मग ऍक्च्युअल मध्ये खरंच बॅट देणार आहे का त्याला, नाही. तर गर्भित अर्थ आहे. म्हणजे धोनीनं आपली बॅट विराट कोहलीला दिली, म्हणजेच काय, धोनी अगोदर कॅप्टन होता, नंतर विराट कोहली झाला, तर धोनीनं आपली जी बॅट आहे किंवा आपली जी जबाबदारी आहे ती कोणाला सोपवली, कॅप्टन्सीची विराट कोहलीवर. बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्यावेळेस हा ह्याला पास करतोय, पास म्हणजे काय, हँडओव्हर करणं म्हणतो का नाही आपण, ही गोष्ट त्या पलीकडच्याला पास करा बरं. तर पास करा म्हणजे काय, पलीकडच्याला देऊन टाकणं, हँडओव्हर करणं. तर एखादी गोष्ट किंवा जबाबदारी जर का आपण दुसऱ्यावर सोपवली, तर आपण काय म्हणलं, धोनीनं बॅट कोणाला दिली, विराट कोहलीला. म्हणजे धोनीनं जी कॅप्टन्सी आहे त्या कॅप्टन्सीची जबाबदारी कोणाला दिली, तर ह्या विराट कोहलीला दिली, म्हणजे पास केली. तिथं ते शब्द आहेत बघा, काय म्हणतं इथं, पास द बॅटॉन. इथं आपण समजायचं बॅट आहे का नाही, बॅट गेली काय, पास केली बॅट कोणा, धोनीनं विराट कोहलीला. म्हणजे आपली जबाबदारी आहे, बॅट म्हणजे बॅट नाही, काय आपली जबाबदारी जी आहे कॅप्टन्सीची विराट कोहलीला दिली. तर पास द बॅटॉन, तर ह्याचा अर्थ काय मग म्हणायचं, हँड ओव्हर अ पर्टिक्युलर ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जबाबदारी जी आहे ती दुसऱ्यावर सोपवणे. कळलं का नाही, जी आपली जबाबदारी आहे जी दुसऱ्यावर सोपवणे त्यालाच म्हणतात पास द बॅटॉन. पास द बॅटॉन म्हणजे काय, आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे. ठीक आहे, आता बघा पुढचं इडियम. ठीक आहे, आता बघा इडियम आहे काय म्हणतंय, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, आहे का नाही. म्हणजे काय, खूप मुसळधार पाऊस पडणार. आता ही म्हण कशी आली सांगतो तुम्हाला. तर ह्या म्हणी येण्यासाठी पण काहीतरी किस्से असतात, काहीतरी गोष्टी असतात. ह्याच्या पाठीमागे एक किस्सा घडलेला आहे बघा. 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये, आहे का नाही, इंग्लंडच्या लंडन शहरामध्ये खूप जोरदार पाऊस झाला. एवढा जोरदार पाऊस झाला की सगळीकडे मुसळधार पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी झालं. आणि त्या पावसामुळे काय झालं, लंडन शहरामधले जेवढे काही प्राणी आहेत का नाही, मुख्य प्राणी जे रस्त्यावर फिरतात, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त फिरणारे प्राणी कोणते, डॉग आणि कॅट, आहे का नाही, कुत्रे आणि मांजर. तर हे जवळपास असं म्हणू आपण, जर का 100 कुत्रे मांजर असतील तर 95% कुत्रे मांजर त्यावेळेस मृत्युमुखी पडले. कशामुळे, त्या मुसळधार पावसामुळे. तर बघा त्यावेळेस पासून ही म्हण आली काय, जर का खूप जोरात पाऊस पडला लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, तर काय म्हणतात, इट्स रेनिंग. म्हणजे काय, इट्स रेनिंग म्हणजे पाऊस पडते. कसा, कॅट्स अँड डॉग म्हणजे काय, कुत्र्या मांजरा. असं मराठीत म्हणायचं नाही बरं का, नाही तर म्हणाल पुण्यामध्ये खूप पाऊस पडला तर काय घरी फोन नाही करायचा, इट्स रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग, कुत्र्या मांजरासारखा पाऊस पडला. नाही, हे मराठीत अर्थ वेगळा, इंग्लिशमध्ये वेगळा. मराठीमध्ये म्हणू नका गावाकडे फोन करून काय इथं कुत्र्या मांजरासारखा पाऊस पडलाय, नाही, त्याचा अर्थ वेगळा होतो, इंग्लिशची म्हण आहे. तर लक्षात घ्या, आपण कसं लक्षात ठेवायचं, हे चित्र बघा. हे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, ही जी लेडीज आहे ती काय करते, छत्री घेते, आहे का नाही, बाहेर आली आणि वरून पाऊस पडतोय. कशाचा बघा, कुत्रे आणि मांजर दिसतात, आहे का नाही, कुत्रे आणि मांजर आकाशातून पडतायत, त्यांचा पाऊस पडतोय. पण शब्दशः अर्थ तसा आहे का, नाही. तर यांना काय म्हणायचंय की कुत्रे आणि मांजर जेवढे आहेत का नाही, तेवढे मोठमोठे थेंब पडतात पावसाचे. म्हणजे खूप जोरात पाऊस पडतोय. कुत्रे आणि मांजर एवढे एक एक थेंब पडतायत, म्हणजे
खूप मोठमोठे थेंब पडतात, खूप मुसळधार पाऊस पडतोय, त्यासाठी इथं म्हणली म्हण कोणती, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. कळालं का नाही? तर ज्या ज्या वेळेस मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेस तिकडे ब्रिटनमध्ये म्हणतात इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. त्यालाच मराठीमध्ये म्हणू आपण काय, मुसळधार पाऊस पडणे, म्हणजे रेनिंग हार्ड, खूप जोरात पाऊस पडणे, त्यालाच म्हणतो आपण मुसळधार पाऊस पडणे. अशा प्रकारे अशा इडियम फ्रेजेस जे आहेत ते आपण लक्षात ठेवत असतो. आता तिसरी एक म्हण लक्षात घेऊ आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बेसिक घेऊ. बघा, सेव्ह फेस. आता बघा, सेव्ह म्हणजे काय, वाचवणं, रक्षा करणं, आणि फेस म्हणजे काय, चेहरा. तर आपला चेहरा, फेस आपला जो आहे तो रक्षा करायचा आहे का, नाही, त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. काय अर्थ आहे, मग थोडीशी आपण गोष्ट घेऊया. बघा, अकबर आणि बिरबल सगळ्यांना माहिती असतील, बरोबर आहे का नाही? तर अकबर आणि बिरबल सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण ऐकत आलोय. तर बिरबल बादशाह आहे का नाही, त्याला खूप असा जनतेवर खूप विश्वास, की माझी जनता खूप ऐकते, मी जे सांगेल ते जनता माझं खूप फॉलो करते, जनता खूप चांगली आहे. तर बिरबल जे आहे तो म्हणला, अकबर बादशाह तुमचा हा गैरसमज आहे, थोडासा भ्रम आहे तुमचा हा, असं काही नाहीये, ही जनता खूप काय म्हणून चालू आहे, जसं तुम्ही समजता तशी नाहीये ही जनता. ते मला नाही, मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे म्हणलं, चला ट्राय करू आपण. मग काय म्हणले, ठीक आहे आता बघ आपण ट्राय करूया. मग अकबर बादशाह म्हणला काय, की मी आज फरमान करतो. फरमान म्हणजे काय, आदेश देतो सगळ्या जनतेला, की सगळ्या जनतेनं काय करायचंय, की आपला जो टँक आहे गार्डन मधला, म्हणजे महालाच्या बाहेरचा, ते सगळ्यांनी काय करायचं, दुधाने भरून टाकायचं आहे. ठीक आहे, असं म्हणला तो. आता दुधाने भरून टाकायचं म्हणल्यानंतर काय झालं, सगळ्या लोकांनी काय केलं, सगळ्या लोकांनी हाच विचार केला, की सगळ्यांनी दूध टाकलं, त्याच्यामध्ये मी जर एक ग्लास पाणी टाकलं तर काय फरक पडणार आहे का, नाही. पण प्रॉब्लेम हा झाला, की हा विचार सगळ्यांनीच केला. म्हणजे काय, सगळ्यांनीच विचार केला, की चला आपण दुधाच्या ऐवजी पाणीच टाकू. आणि तेच झालं, सगळ्यांनी आलं काय केलं, त्या टँक मध्ये पाणीच टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बादशाह बघतो तर काय, सगळा टँक दुधानं भरण्याऐवजी कशानं भरलाय, पाण्यानं भरलाय. मग बादशाहला वाटलं, अरे ही जनता तर खूपच चालू आहे, बरं आहे का नाही, काय ही जनता तर खूपच चालू आहे. मग हा जो बादशाह आहे त्याला खूप वाईट वाटलं, की अरे जनता जी आहे आपलं ऐकत नाही, म्हणून तो रागाने आपल्या शयन कक्षामध्ये गेला. मग मध्ये गेल्यानंतर तो काय करू लागला, दुसऱ्या समारंभाची तयारी करू लागला. त्यासाठी अत्तर नसतं का, ते परफ्यूम म्हणतो आपण, तो असा हाताला लावू लागला. पण हाताला लावता काय झालं, त्या अत्तरची बॉटल जी आहे की नाही, खूप महाग असते, ती खाली पडली. आणि तो बादशाह असू द्या, नाहीतर आपल्यासारखा कोणी असू द्या, सामान्य व्यक्ती असू द्या, शेवटी महागाची वस्तू म्हणले काय करतो, खाली सांडली की खाली बसून मग गोळा करण्याचा प्रयत्न करतो सांडलेलं. मग तसाच बादशाह खाली बसला आणि बादशाह काय करतोय, एवढा मोठा बादशाह, त्या अत्तराची छोटीशी बॉटल पडली म्हणून काय करतोय, त्या अत्तर जमिनीवर पडलेलं उचलतोय आणि त्या बाटलीमध्ये भरतोय. आणि तितक्यात मग आला बिरबल. बिरबलला सगळा कार्यक्रम बघितला, काय बादशाह खाली बसलाय ना असा उचलून त्या बॉटलमध्ये अत्तर भरतोय. मग बादशाहला एकदम बेइज्जत झाल्यासारखं वाटलं. अर म्हणला, बिरबलनं सगळं बघितलं हा कार्यक्रम, मी तर अत्तर भरतोय असं हातानं, आणि हे तर बिरबलनं बघितलं. मग त्याला वाटलं अरे आपली इज्जत गेली बरं का. आणि मग इज्जत गेल्यामुळं बादशाहला काय वाटलं, की आता बिरबलच्या मनामध्ये परत इज्जत आणण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग बिरबलला आदेश दिला अकबरनं, काय म्हणला, की आता जे आपलं जे ह्याच्या महालाच्या बाहेर जे हौद आहे का नाही, हौद म्हणजे काय, टँक हा, ठीक आहे. तर हौद जो आहे तो काय करा, सगळ्या जनतेला सांगा, की त्या हौदामध्ये मी आता अत्तर भरून ठेवणार आहे, मी अत्तरची काही आता किंमत करणार नाही, ज्यांना जेवढं पाहिजे तेवढं अत्तर घेऊन जायला सांगा, असं म्हटलं. कारण का बादशाहला बिरबलच्या मनामध्ये आपली इज्जत वाढवायची होती. म्हणजे हे छोट्याशा अत्तराला मी उचलून जे गोळा करत होतो ते माझ्यासाठी काही नाहीये, मी असे अत्तर जे काय म्हणून हौदच्या हौद भरून मी जनतेला देतो असं त्याला दाखवायचं होतं. तेच केलं. मग काय केलं त्यानं, सगळा हौद भरला आणि मग सगळ्या जनतेला घेऊन जायला सांगितलं. सगळी जनता आपल्यासारखी भुरटी होती, सगळ्यांना सांगितलं बॉटल भरून जा. लोक बकेट घेऊन आले, आहे का नाही, आणि बकेटच्या बकेट अत्तर घेऊन जाऊ लागले. तर अशा प्रकारे अत्तर जे आहे ते बकेटनं भरून घेऊन जाऊ लागले. आणि त्यावेळेस मग काय, अकबर बादशाह बिरबलला घेऊन आला तिथं. बघ म्हणला, किती मी दानवीर आहे, बघ हे सगळा हौद भरलाय कशाने, अत्तरानी, आणि सगळ्या जनतेला सांगितलंय जेवढं अत्तर पाहिजे तेवढं घेऊन जावं असं सांगितलंय, बघ मी किती दानवीर आहे वगैरे. तर त्यावेळेस बिरबल म्हटला, काय म्हणला, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. म्हणजेच काय, बादशाह, अरे अकबर बादशाह, जे बूंद म्हणजे जे एका थेंबानं तुझी इज्जत जी गेली का नाही मगाशी, तू भरत होतास त्या कुपीमध्ये, त्या बॉटलमध्ये, तर त्या एका थेंबाने गेलेली तुझी जी इज्जत आहे तर ती आता पूर्ण हौद भरून येणार नाही. जो बूंद से गई वो हौद से नाही आती. म्हणजे इथं बादशाहनं आपला प्रतिष्ठा म्हणजे काय, आपला चेहरा जपण्याचा प्रयत्न केला होता, की मी खरंच किती दानवीर आहे, पण तो सपशेल फेल ठरला. तिथं तेच आहे बघा, सेव्ह फेस. सेव्ह म्हणजे काय, वाचवणं, फेस म्हणजे काय, चेहरा. इथं चेहरा वाचवायचा नाहीये. म्हणजे काय, आपण चेहऱ्याला काय ब्युटी पार्लर मध्ये न्यायचे का, नाही. तर सेव्ह फेस म्हणजेच काय रे बाबा, आपली जी प्रतिष्ठा आहे, आपली जी इज्जत आहे तर ती वाचवायची, त्याला म्हणतात सेव्ह फेस. अशा प्रकारे आपली प्रतिष्ठा किंवा इज्जत जपणे त्याला म्हणतात सेव्ह फेस, टू कीप रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे काय, आपली जी इज्जत आहे ती ठेवणं. अशा प्रकारे आपल्याला इडियम फ्रेजेसचा अभ्यास पण
करायचा असतो। बाकीचं पण बेसिक वगैरे सगळं आहे, या सगळ्या गोष्टी आपण नंतर चर्चा करणारच आहोत। आता फक्त तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपला अभ्यास असणार आहे। म्हणजे आजच्या जे लेक्चरमध्ये आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा केली, बघा सगळ्यांना माहितीच असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा हीच केली की 3 गोष्टी असतात ग्रामरमध्ये, बरोबर आहे का नाही। ग्रामरमध्ये 3 गोष्टी आहेत, एक तर म्हणजे टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वगैरे, दुसरं व्होकॅब्युलरी आणि तिसरं रायटिंग स्किल असतं, बरोबर आहे का नाही। ह्या 3 गोष्टी आपण शिकल्या। त्याच्यानंतर बघितलं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सिलेबस। सिलेबस लक्षात घ्या, फक्त व्याकरण नाहीये, त्या व्याकरणासोबत काय आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, इडियम फ्रेजेस पण त्याच्यामध्ये विचारले जातात, ठीक आहे। नंतर बघितलं आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सेम सिलेबस असतो। नंतरचा आपण घटक शिकला तो म्हणजे काय रे बाबा, की बुक लिस्ट कोणती वाचायची आहे। खरं तर आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत त्याच तुमच्यासाठी खऱ्या बुक लिस्ट असणार आहेत, पण ऍडिशनली जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे बाळासाहेब शिंदे सरांचं पाल्यांचोरीचं, किंवा जर का मराठीमध्ये वाचायचं असेल तर तुम्हाला व्होकॅब्युलरीसाठी हे ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक वाचू शकता, ठीक आहे। आपण बुक लिस्ट घेतली, नंतर आपण अनालिसिस केलं, डीप अनालिसिस, की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात ह्याची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही स्वतः अनालिसिस पण पाहणार आहोत की कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न आहे। फक्त व्याकरण नाही तर व्होकॅब्युलरी ह्याच्यावर पण खूप प्रश्न विचारले जात आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे। पहिल्या 2 स्लाइड म्हणजे हा एक टॉपिक ते पार 30 टॉपिक नंबर पर्यंत हा ए बी म्हणजे 2 स्लाइड ग्रुप बी च्या आहेत, तर पुढच्या 2 स्लाइड ज्या आहेत त्या ग्रुप सी च्या आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे। नंतर बघितलं आपण की आपण कशा प्रकारे इथं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये अभ्यास करणार आहोत, जसं की आपण बघितलं रूट वर्ड आहे, त्या रूट वर्डचा वापर करून आपण अभ्यास करणार आहे। पीवायक्यू पण सोबत घेणार आहोत, कशा प्रकारे प्रश्न विचारतात, ईडीएम फ्रेजेस पण घेणार आहोत, ठीक आहे। ईडीएम फ्रेजेसवर विचारले प्रश्न पण आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत। तर अशा प्रकारे व्याकरण असू द्या, व्होकॅब्युलरी असू द्या, कॉम्प्रिहेन्शन असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत। चालतंय, आपण इथंच थांबूया। थँक्यू व्हेरी मच।